कर्म, तू जे करणार ते तुला मिळणार. दॅट इज द डेफिनेशन ऑफ कर्म. मग कर्माच्या अंडर काय येतं, तर अगदी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे पर्टिक्युलरली करतो दॅट इज अंडर द कर्म. त्या पत्रिका म्हणजे हे ग्रह की ह्या जन्मतारखा रेफर कराव्यात की मॅडम आता 10वी झालेली 12वी झालेली आहे, तर मी कुठल्या प्रकारचे एज्युकेशन मध्ये जाऊ, बरोबर, तर तिथं ह्या अंकशास्त्राचं काही आपल्याला हो नक्कीच होतं. माझ्याकडे असे युथ मुलं मुलीवाले खूप आलेले आहेत किंवा आहेत ऑलरेडी. तुमच्या मुलांकाप्रमाणे मी सांगते, पण पहिली तुमची आवड काय आहे ती पहिली बघा. तुम्ही जर एक अंक बघायला गेलात तर तो असा तटस्थ उभा आहे. इफ यू सी स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे. त्याच्यानंतर 2 अंकाचा जर बघितलं तर तो 2 अंक तो बसलेला आहे, पण इट इज अ क्वेश्चन मार्क. 3 अंक बघितला तर तो 3 अंक अर्धा सी आहे, बट इट इज ओपन, यु नो, असं आहे. 4 अंक बघितला तर असं वाटतं की तो स्टँडिंग येतो, पाय हाताची घडी आणि कंट्रोल त्या फ्रेम मध्ये असणारच मी असेल, पायावर घडी हलून बसलेला आहे. 5 अंक सांगतो मला की 5 अंक म्हणतो की ही स्टेबल, बट स्टील यु नो काहीतरी स्टील फाइंडिंग आउट, काहीतरी आतमध्ये आहे. 6 अंक काय करतो, 6 अंक असा आहे पण तो सगळं स्वतःकडे पोटात ठेवतो, म्हणजे धड ओपन पण नाही आणि धड हे पण नाही, म्हणजे मी बघीन पण माझ्या जे काय ते माझ्यासाठी पाहिजे. 7 अंकड्याचं बघितलं तर 7 आकडा आपले जे मॅथमॅटिक्सचे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनचे चिन्ह असतात ना, बरोबर इट कोइन्साइड्स विथ दॅट. त्याच्यानंतर 8 आकडा इट्स अन इन्फिनिटी. बरोबर, 2 तुमचे कळतच नाही आपल्याला की ते कुठे संपताय कुठे सुरू होते. इट इज इन कंटिन्युएशन. इन्फिनिटी इज अ फॅक्ट. 9 अंक आहे की जो परत स्टँड स्टिल आहे, पण तो परत अजून आपला इगो किंवा आपलं जे सेंटर आहे तो घेऊन चालतो. ह्या न्यूमरोलॉजीमुळे, अंकामुळे तुम्हाला तुम्ही स्वतः काय आहात, तुमचे स्ट्रेंथ काय, वीकनेस काय, पॉझिटिव्ह पॉइंट्स काय, हे न्यूमरोलॉजी तुम्हाला हेल्प करतं, गाईड करतं. मंडळी, टायटलवर तुम्ही वाचलंच असेल की अंकशास्त्रावर आज आपण पॉडकास्ट करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या पाहुण्यांची ओळख तुम्हाला थोडक्यात करून देणार आहे आणि लगेचच आपण पॉडकास्टला सुरू करतोय. ऋतुजा पेडणेकर मॅडम यांच्या MBAच्या 2 मास्टर्स डिग्री आहेत, जसं की MBA इन HR आणि MBA इन मार्केटिंग. 2008 पासून 2015 पर्यंत त्या नामांकित MBA कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत देखील होत्या. मॅडमचं घरचं वातावरण ज्योतिषशास्त्राशी निगडित होतं, म्हणून साहजिकच लहानपणापासून त्यांच्या कानावर मुहूर्त, रास, तिथी या गोष्टी ऑटोमॅटिकली पडत होत्या. छंद जोपासायला म्हणून साईड बाय साईड त्यांनी या गोष्टीचं शास्त्रशुद्ध ज्ञान देखील संपादन केलेलं आहे. जसं की टेस्ला कोड 369 यामध्ये मॅडमची पदवी आहे. तसेच मॅडम वास्तुशास्त्राच्या देखील पदवीधर आहेत. मग त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या लोकांच्या तसेच नामांकित लोकांच्या सेलिब्रिटीच्या जन्मतारखांनुसार त्यांचे स्वभाव धर्म अभ्यासायला सुरुवात केली, ज्यातून त्यांचं ज्ञान अधिकच समृद्ध झालं. 2 वर्ष अशी प्रॅक्टिस केल्यानंतर मॅडमनी या क्षेत्रात पूर्णवेळ व्यवसाय करण्याचं ठरवलं व आज तागायत कुठल्याही जाहिराती किंवा मार्केटिंग शिवाय माउथ टू माउथ पब्लिसिटीने त्या आजवर अनेक लोकांना मार्गदर्शन करतायत. चला तर मग अधिक वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. आजचा आपला पॉडकास्ट होस्ट करतायत श्री देवेंद्रजी देशपांडे आणि आपल्या स्टुडिओत आजचे पाहुणे आहेत अंकशास्त्रातील जाणकार सौ ऋतुजा पेडणेकर मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आजच्या या चर्चेचा विषय आहे अंकशास्त्र, ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो. आज आपल्या जगामध्ये आकडा, अंक याच्या मागे एक फार मोठं अर्थकारण असतं. वैयक्तिक आयुष्यावर असणारा प्रभाव, त्याचबरोबर या वैयक्तिक आयुष्यातनं त्याचं प्रोफेशनल लाईफ ज्याला म्हणतात, हे कसं निगडीत आहे हे अगदी हसत खेळत आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडे मॅडम आलेल्या आहेत. ऋतुजा मॅडम, एक लेक्चरर ते या क्षेत्रामध्ये मॅडम आपण कसं पदार्पण केलं याविषयी थोडंसं आपण आज सुरुवात करूयात. हो, धन्यवाद. आज मला इथे संधी मिळाली AV स्टुडिओजमध्ये छान ह्या आवडत्या विषयाबद्दल बोलण्याची, त्यामुळे मी मनपूर्वक आभारी आहे. मी 2008 पासून एज्युकेशन सेक्टरमध्ये होते. आय वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर फॉर MBA इन्स्टिट्यूट्स. ओके. आणि 2014-15 पर्यंत आय वॉज रिलेटेड टू दिस एज्युकेशन सेक्टर. त्याच्यानंतर असं झालं की ॲक्च्युली माझा बेस जो आहे तो एक पर्टिक्युलर तिथी, अंक ह्याच्यातच मी लहानाची मोठी झालेली आहे.
तो एक घरी म्हणतो ना तसा पार्श्वभूमी तशी घरची पायंडाच तसा होता की ओके बाबा चतुर्थी आहे, आलेत गुरुजी अभिषेकाला आले, मग तिथी काय, ओके सत्यनारायणची पूजा आहे, म्हणजे ह्या सर्कलमध्ये वातावरण तुम्हाला ह्या गोष्टींकडे जास्त डायव्हर्ट करत. म्हणजे मग प्रत्येक वेळेला तिथी बघायची, पंचांग बघायचं की हे सगळं लहानाची मोठे ह्या वातावरणामध्ये. एज्युकेशन सेक्टरमध्ये काही रिझन्समुळे मला थोडासा ब्रेक घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की ऑलरेडी काही एक्सपिरियन्सेस असे होते की डोक्यात असं हे करायचे नाही बाबा हा नंबर आहे, ही तिथी आहे, क्युरिओसिटी होती ऍक्च्युली. आणि इनडायरेक्टली मी एक दोघांना तेव्हा माझ्या कलिग्सना थोडंसं गाईड पण करायची आणि त्यांना त्याचा फायदा पण तेव्हा झाला होता, ॲज अ हॉबी. राईट. आणि नंतर असं झालं की मग मला असं वाटलं की आपण ह्याचं जर ऍक्च्युली एज्युकेशन घेतलं तर जास्त बरं होईल. मग मी ह्या सेक्टरमध्ये आले. एज्युकेशन झाल्यानंतर काही वर्ष आय वॉज जस्ट प्रॅक्टिसिंग ऑन माय फॅमिली, माय रिलेटिव्स. म्हणजे काही ह्या प्रोफेशनचं कुठेही मी प्रपोगंडा नाहीये, ऍडव्हर्टाईज नाहीये, अँड दिस वॉज जस्ट रेफरन्सनी अनुभव आणि माउथ पब्लिसिटी. येस त्यांनी पुढे गेलो. आणि मग ऍक्च्युली जेव्हा मला विश्वास आला किंवा असं वाटलं की नाही आता आपण याच्यात उतरूया, तेव्हा मग मी 2020 पासून हा प्रवास सुरू केला. मग कुठेतरी मला असं कळलं की न्यूमरोलॉजी इज ओनली नॉट सफिशियंट, त्याच्याबरोबर आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ते सुद्धा ह्याच्याशी खूप निगडीत आहे. राईट. मग साईड बाय साईड तेव्हाच मग मी वास्तूच्या प्रोफेशनमध्ये पण शिकले, पण त्याच्या आधी ह्या बरोबर सायमल्टेनियसली मी ह्याच्या डिग्रीज घेतल्या, शिक्षण घेतलं दोन्हीचं. माझं टेस्लामध्ये पण थोडंसं डिग्री, स्पेसिफिक डिग्री म्हणाल तर त्याच्या तो जो कोड आत्ता जो आपण म्हणतो 369 त्याच्यात सुद्धा माझं स्पेसिफिकेशन डिग्री आहे. तर असा सगळा हा माझा प्रवास आहे आणि आज मी तुमच्यासमोर ह्या विषयावर बोलतेय, तो मला खरंच खूप आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद ह्या माहितीबद्दल तुमच्या. आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण जाऊयात. ही न्यूमरॉलॉजी बेसिकली इंग्लिश अंकशास्त्राप्रमाणे जाते का मराठी अंकशास्त्राप्रमाणे? इंग्लिशवरच आहे, कारण ऍक्च्युली न्यूमरॉलॉजी युनिव्हर्सली युज्ड आहे. अच्छा. आणि युनिव्हर्सली जर बघायला गेलात तर त्यातल्या त्यात इंग्लिश इज अ बेटर लँग्वेज आणि मग त्याचा उगमच असं झालं होतं, त्यामुळे इट इज इंग्लिश नंबर्स. त्यामुळे आपण इंग्लिश अंक धरूनच पुढे जाऊ. करेक्ट. सृष्टीचं चक्र हे सगळं आपण म्हणतो हे 1 ते 9 या अंकांमध्ये सगळं फिरतंय. बरोबर. 1 या अंकापासून आपण आज सुरुवात करूयात की ह्या 1 अंकाचं प्राधान्यानं असणारा प्रभाव काय, किंवा 1 मूलांक म्हणजे काय, आणि 1 संख्या असणाऱ्या काही प्रभावी व्यक्तिमत्व जी आपल्याला लाभली आहेत त्याच्याबद्दल जरा. हो, नक्की सकती. पण त्याच्या आधी मला थोडंसं एक अंक, आपण जे अंक म्हणतो त्या थोडंसं अंकावर माहिती द्यायला खूप आवडेल. हा अंकशास्त्र न्यूमरोलॉजी दिस वॉज स्टार्टेड फ्रॉम ओल्डन डेज. म्हणजे जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर ग्रेट मॅथमॅटिशियन शकुंतला देवी, त्याच्यानंतर ग्रेट फिलॉसॉफर अँड मॅथमॅटिशियन पायथागोरस आणि निकोला टेस्ला ज्यांनी 369ची थेअरी क्रिएट केली. तर दीज ऑल मॅथमॅटिशियन्स वेर रिलेटेड टू नंबर्स ओनली. अंकाशी रिलेट करूनच पुढे प्रवास होता यांचा. शकुंतला देवी तर नंतर पहिल्या तर मॅथमॅटिशियन होत्या, पण नंतर शी वॉज इन टू एस्ट्रोलॉजी ऑल्सो, की त्या नंबर्स प्रमाणे त्या गाईड करायच्या. म्हणजे जेव्हा हे अंकशास्त्र अभ्यास करते किंवा लाईफ माझे म्हणजे कॉल्स असतात तेव्हा त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगेन की प्रत्येक अंक मला एक लाईव्ह वाटतो. आपण एक 5 मिनिटात मी तुम्हाला तो एक थोडक्यात सांगते. तुम्ही जर 1 अंक बघायला गेला तर तो असा तटस्थ उभा आहे. इफ यू सी स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे. त्याच्यानंतर 2 अंकाचा जर बघितलं तर तो 2 अंक तो बसलेला आहे, पण इट इज अ क्वेश्चन मार्क. ओके. आणि थोडासा वक्र दिसतो. राईट. त्याच्यानंतर 3 अंक बघितला तर तो 3 अंक अर्धा सी आहे, बट इट इज ओपन, यु नो, असं आहे. 4 अंक बघितला तर असं वाटतं की स्टँडिंग पोझिशन, तो पाय हाताची घडी आणि कंट्रोल त्या फ्रेम मध्ये असणारच मी असेल, पायावर घडी हलवून बसलेला आहे. 5 अंक सांगतो मला की 5 अंक म्हणतो की ही स्टेबल, बट स्टील यु नो काहीतरी स्टील फाइंडिंग आउट, काहीतरी आतमध्ये आहे. 6 अंक काय करतो, 6 अंक असा आहे पण तो सगळं स्वतःकडे पोटात ठेवतो. म्हणजे धड ओपन पण नाही आणि धड हे पण नाही, म्हणजे मी बघीन पण माझ्या जे काय ते माझ्यासाठी पहिलं. 7 अंकड्याचं बघितलं तर 7 आकडा आपले जे मॅथमॅटिक्सचे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनचे चिन्ह असतात ना, बरोबर इट कोइन्साइड्स विथ दॅट. त्याच्यानंतर 8 आकडा
इट्स अन इन्फिनिटी. बरोबर. 2 तुमचे कळतच नाही आपल्याला की ते कुठे संपताय कुठे सुरू होते. इट इज इन कंटिन्युएशन. इन्फिनिटी इज अ फॅक्ट. 9 अंक आहे की जो परत स्टँड स्टिल आहे, पण तो परत अजून आपला इगो किंवा आपलं जे सेंटर आहे तो घेऊन चालतो, प्रभाव घेऊन पुढे चालणार. म्हणजे तुम्ही बघितलं तर हे अंक खरंच लाईव्ह आहेत. यु नो, ते आपल्या बरोबर खूप कोइन्सिडंट रिलेट करतात. खूप चांगली माहिती सांगितली आणि त्या व्यक्तिमत्वाचा त्या आकड्यावर बरोबर आणि व्यक्तीवर प्रभाव असणार आहे. अगदी. आता आपण मुलांक 1 पासून सुरू करू. मुळात मुलांक म्हणजे काय हे जरा. राईट. मुलांक म्हणजे आपली तारीख जी असते. एखादा माणूस त्याच दिवशी, त्याच महिन्याला, त्याच वर्षाला का जन्माला येतो, तर देर इज सम डेस्टिनी बिहाइंड इट, यु नो. आणि आपण आपली डेस्टिनी, आपलं प्रारब्ध कधीही चेंज करू शकत नाही. बट ह्या न्यूमरोलॉजीमुळे, अंकामुळे तुम्ही स्वतः काय आहात, तुमचे स्ट्रेंथ काय, विकनेस काय, पॉझिटिव्ह पॉईंट्स काय, हे न्यूमरोलॉजी तुम्हाला हेल्प करतं, गाईड करतं. ओके. त्याच्यानंतर असं होतं की पर्टिक्युलर ही जी अंक आहेत हे सगळे, तर दे हेल्प यू इन युअर ग्रोथ फॅक्टर ॲक्च्युली. आणि मग हे रिलेट करून आपण पुढे प्रवासाला, ग्रोथला सुरू करू. आता जर मी म्हटलं की पर्टिक्युलरली 1 नंबर आहे, तो आहे मेन राजाचा, सूर्य. सूर्य हा सर्वात मस्त ऊर्जा देणारा ग्रेटेस्ट बिगेस्ट प्लॅनेट आहे तो. आणि तो कधी म्हणत नाही की मी आज प्रकाश देणार नाही, मी सूर्य नेहमी तत्पर असतो या गोष्टीला. सो तो कायमच आपल्या सेवेला केवळ तो प्रकाश देतोय म्हणून तर आज आपण जग चाललेलं आहे. सो 1 नंबर इज ऍक्च्युली सूर्य, राजा आहे. तो कसा आहे, तटस्थ आहे. तर तशीच मुलांकवाली लोक असतात. म्हणजे ह्यांच्या तारखा कुठल्या येतात, तर जो आपल्या बर्थडेची पहिला नंबर असतो तो अंक म्हणजे मुलांक. मग सपोज 10 आला तर 1 + 0 1 येतं. 21 आला तर 2 + 1 3 येतं. तो 3 झाला तुमचा मुलांक. 11 आला तर 1 + 1 2 येतो. हा तुमचा मुलांक झाला. तर 1 मुलांकाची लोक कशी असतात, तर 1 मुलांकाची लोक तटस्थ असतात, व्हेरी पॉझिटिव्ह, तत्पर असतात की एंड पर्यंत काहीही झालं तर मी हा प्रवास करणार अँड आय विल बी देअर फॉर यू. कमिटेड फॉर देअर ड्युटीज. खूप कमिटेड, डिटरमाइंड. त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटीज असतात. पण एवढंच आहे की एक्सप्रेसिव्ह नसतात. खूप खूप जेल होतील असं नाहीये. म्हणजे काही वेळेला आतमध्ये सगळं आतल्यात कुडतात किंवा आतल्यातच असतात. म्हणजे जो त्रास आहे तो स्वतःला, मी बाकीच्यांना नाही त्रास देणार. व्हॉट एव्हर आहे मी स्वतः कॅरी करणार, पण मी आय विल बी ऑलवेज. सर्वात ॲबिलिटी असणारा हा सूर्य म्हणजे हा मुलांक हा खूप स्ट्रॉंग असतो. आपल्याकडे सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बिल गेट्स, धीरूभाई अंबानीजी. दीज आर रूल्ड बाय मुलांक 1. ओके. म्हणजे आपण ह्यांचं पाहिलेली आहे सायकल, आपण रिसर्च म्हणजे त्यांचं स्टोरी. 1 नंबर असल्यामुळे ते व्यावसायिकरित्या किंवा समाजात सुद्धा 1 नंबरच ठेवून म्हणजे ह्यांना आता काय अप्स अँड डाऊन स्ट्रगल्स आले नसणार का, बट दे हॅव ओव्हरकम, स्टेबल विथ दॅट. आणि गोल अकम्प्लिश करतात. ती जी त्यांची शेवटची हे असते तो तिथपर्यंत ते पोहोचतात. रॅदर त्यांच्यामुळे लोकांना जास्त फायदा होतो. डेस्टिनेशन पर्यंत पुढे गाडी घेऊन जाणार, किती संकट येऊ द्या. अगदी. आणि प्रवासी सुरक्षित ठेवणार. येस. ह्यांचे असे कोणी एनिमीज नसतात, पण ह्यांचं अपोजिट नंबर जे असतात दॅट इज 8 नंबर. आणि म्हणजे मेन 8च नंबर हा अपोजिट असतो. कारण आपल्याला पण माहिती आहे की सूर्य, रवी आणि शनी, 8 नंबर हा शनी प्लॅनेट. हां. आणि ते कुठेतरी रिलेशन कधीच मान्यता नव्हती, ते क्रॉस होतं म्हणून. पण ह्याचा अर्थ 1 आणि 8 हे नंबर वाईट आहेत असं नाही, पण ह्या लोकांना स्ट्रगल होतं. हे कॉम्बिनेशन त्यांच्याबरोबर जास्त नाही. त्यातनं मध्य काढू शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतो. पण त्यातल्या त्यात 8 नंबर हा अपोजिट आहे 1ला. तर तेवढं सहजीवनामध्ये 1 आणि 8 मुलांक असणाऱ्या लोकांनी किंवा त्या पत्रिका जमवत, आपण म्हणतो विवाह जमवताना पत्रिका बघत, त्या पत्रिका म्हणजे हे ग्रह की ह्या जन्मतारखा रेफर कराव्यात, तुमचा याच्यामध्ये सल्ला काय? इनडायरेक्टली जेव्हा आपण नंबर बघतो तेव्हा ग्रहच बघतो थोडक्यात. म्हणजे आता 1 जर म्हणला तर आय विल रिलेट टू रवी, 8 नंबर म्हणला तर आय विल रिलेट टू शनी. त्यामुळे कुठेतरी हे को रिलेशन आहे. प्रत्येक
प्लॅनेटला नंबर आहे, प्रत्येक नंबर एक प्लॅनेट. नंबर आणि तो रास म्हणजे परत मुद्दा थोडासा पुढे जातो. हो, नाही आता राशी चक्रामध्ये तुम्ही दिलेलं आहे बेसिकली काय तुमच्या मृत्यू षडाष्टक योग किंवा हर्षद योग वगैरे वगैरे काही असतात. पण आताची जी परंपरा आहे किंवा रूढी परंपरा ही आपल्याकडे गुरुजींकडे जाऊन पत्रिका बघणं, नक्षत्र बघणं, तर ह्या बेसवर ही न्यूमरॉलॉजी कशी काम करू शकेल? म्हणजे पत्रिका असाइड एका ठेवून जर न्यूमरॉलॉजीने आपण गेलो तर सहजीवन किंवा विवाहामध्ये कसं उपयोग होऊ शकतो? येस, पहिलं म्हणजे जेव्हा आपण पत्रिका बघतो तर ॲस्ट्रॉलॉजी इज रूल्ड बाय 12 सायन्स, 12 घरं आहेत त्याचे, आणि न्यूमरोलॉजी इज रूल्ड बाय 1 to 9 नंबर्स ओनली. 9 पर्यंतच प्लॅनेट्स आहेत त्यांचे. पुढचे जे प्लॅनेट्स आहेत ते धरत नाही, बिकॉज इट इज अ फॅक्ट. ते म्हणतात न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्रामध्ये 9 प्लॅनेट्स मध्ये सगळं आहे, जग समावलेलं आहे. आईच्या पोटात सुद्धा बाळ 9 महिने 12 सांगतात. त्याच्यात ऍडिशन आहे, एक्स्ट्रा ग्रहांची ऍडिशन आहे. आता तुम्ही जेव्हा ॲस्ट्रॉलॉजी काय किंवा न्यूमरोलॉजी काय, दीज आर ऑल पार्ट ऑफ अकल्ट सायन्सेस. की असं सायन्स आहे की जे आपल्याला दिसत नाही बट वी फील, ऑकरन्स आहे त्याचा, असं आहे. मग सपोज एक आकडा आला आणि 8ची मुलगी आली, मग त्यातला जर त्या 8च्या मुलीमध्ये, मी शक्यतो ह्या याला नाहीच सांगते की 1 आणि 8 नको शक्यतो, पण अगदीच असं असेल मग त्याच्यामध्ये मी ह्याचा मिड पॉईंट बघते. म्हणजे ए आणि सी हे दोघं जर एनिमीज आहेत तर त्यातला मिड पॉईंट काय, बी आहे का? ओके, मग बी आपण बघून रिलेट करू शकतो. ही थेअरी आपण इथे वापरू शकतो. 1 आणि 8 मध्ये समजा जर तसं असेल तर मग सेंटर तुम्ही काय करणार? म्हणजे बुध 5. अच्छा, हा म्हणजे 1च्या नंबरने आयदर 5च्या मुलीशी विवाह करा किंवा 8च्या मुलीने आयदर 5च्या मुलाशी विवाह करा. 8 आणि 5 ही जोडी खूपच छान असते, कारण तो एक वेगळाच योग तयार होतो. आणि एकचं मी म्हटलं ना की अपोजिट असं खूप नाहीये, कोणी हे नाहीये, बट येणारे स्ट्रगल्स तुम्हाला थोडेसे जास्त असतात, फेस करावे लागतात. त्यांचे लकी नंबर म्हणाल तर 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर 5, 6 आहे, 7 नंबर आहे, हे त्यांचे लकी नंबर. असोसिएशन त्यांच्याशी चांगलं जमू शकतं. आणि त्यांनी हे जास्त नंबर जर 10, 19 जर वापरले म्हणजे त्यांच्या कुठल्याही चांगल्या कामाला किंवा बिग इन्व्हेस्टमेंटला, त्यांनी सुद्धा या तारखांपासून सुरुवात केली तर अधिक त्याचा उपयोग जास्त उपयोग. त्यांनी शक्यतो ब्लॅक कलर अवॉइड करायचा नाहीच, म्हणजे एकवाल्यांनी ब्लॅक नाहीच वापरायचा. डार्क ब्राऊन वगैरे जे डार्क कलर्स आहेत ना ते ह्यांनी नाही वापरायचे. लाईट वापरायचं, बरोबर आहे. मग हे फ्रेश एनर्जीचे जर तुम्ही कलर वापरलेत, पिंक फॅमिली, ग्रीन फॅमिली, ब्लू फॅमिली आहे, मग ह्यातले तुम्हालाच त्याचे एनर्जी जास्त मिळतात. त्यामुळे मग तुम्हालाच इनडायरेक्टली कुठेतरी त्याचं सपोर्ट मिळतो, पॉझिटिव्हिटी मिळते. असा हा मुलांक 1 वाला. राईट. आणि व्यवसायामध्ये ह्या लोकांनी काय, कुठल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये जावं किंवा नोकरी करायची असेल तर काय करावं? व्यवसायामध्ये बघितलं तर व्यवसाय ते खूप हायेस्ट पीकला नेतात. नोकरी करायची असेल तर एकदम हाय. पण व्यवसाय म्हणजे आता तुम्ही म्हणाल की रवीच्या प्रभावाखाली किंवा अंमलाखाली आहे, तर जसं शनीच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोकांनी लोखंडाशी करावा, मंगळाच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोकांनी जमीन, जुमला किंवा मातीशी रिलेटेड, तसा हा कुठल्या व्यवसायाला कोरिलेट करतो? इंडस्ट्रीला काय करतो? इंडस्ट्री म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठल्याही बिग इंडस्ट्रीच्या ज्याचं नाव आहे त्याच्यामध्ये ही लोक खूप नाव कमवतात. आणि इनडायरेक्टली खरं सांगू, ते जेव्हा करिअरला स्वतः सुरुवात करतात ना तेव्हा त्यांचा एक ग्रोथ पाथ खूप वेगळा असतो. म्हणजे ते सक्सेस अटेम्प्ट होतच त्यांना. ॲक्च्युली कंपनीमध्ये सुद्धा ते हायर पोस्टला जाऊ शकतात. दे कॅन बी डायरेक्टर्स अँड ऑल दॅट. त्याच्यानंतर व्यवसाय म्हटलं तर व्यवसायाला खूप ते जेलहून व्यवसाय पुढे नेऊ शकतात. दे आर व्हेरी गुड प्रोफेशन्स इन गव्हर्नमेंट सेक्टर्स, हायली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टर्स. त्याच्यानंतर हे टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो इंजिनिअरिंग किंवा ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं असं पर्टिक्युलर प्रोफेशन नाही, बिकॉज ते त्यांच्या आवडीनं पॅशननी ज्या प्रोफेशन मध्ये जातील त्या ठिकाणी ते उच्चत्वाला घेऊन. म्हणजे तुम्ही जर म्हटलात द मोस्ट सक्सेसफुल पीपल म्हणजे हे होऊ शकतात, यांच्याकडे तेवढी एनर्जी, यांच्याकडे तेवढे नंबर्स असतात. म्हणजे मी माझ्या क्लायंट्स आले की मी त्यांना तेच सांगते की भविष्य जाणण्यापेक्षा पहिल्या तुमच्या तारखेमध्ये काय आहे हे जाणून घ्या. तुमच्याकडे पॉझिटिव्ह किती आहे, स्ट्रेंथ किती आहे, आणि त्या पाथनी तुम्ही व्यवसाय किंवा शिक्षण त्याच्यामध्ये. येस, अँड दिस इज अबाउट न्यूमरोलॉजी. ओके. आता हा व्यवसाय आणि नोकरी किंवा आपल्या लग्न विवाह ह्याच्यासाठी झाला,
पण विद्यार्थी दशेत असताना जर एखादा विद्यार्थी तुमच्याकडे कन्सल्टिंगसाठी आलात की मॅडम आता 10वी झालेली 12वी झालेली आहे, तर मी कुठल्या प्रकारचे एज्युकेशन मध्ये जाऊ, बरोबर, तर तिथं ह्या अंकशास्त्राचं काही आपल्याला नक्कीच होतं. माझ्याकडे असे युथ मुलं मुलीवाले खूप आलेले आहेत किंवा आहेत ऑलरेडी, आणि सांगायचं म्हणजे हल्ली ते जास्ती अवेअर आहेत ह्या गोष्टीसाठी, दे आर इन टू टच, तर ते गायडन्स घेतात ॲक्च्युली. पण मग माझा एक प्रश्न असतो की तुमच्या मुलांकाप्रमाणे मी सांगते, पण पहिली तुमची आवड काय आहे ती पहिली बघा. आणि जर ही कोरिलेट होत असेल की बाबा तुम्ही एखाद्या न्यूमरोलॉजिस्टकडे जाताय आणि न्यूमरोलॉजिस्ट वेगळं सांगतो आणि काही वेळेला आपल्या पत्रिकेच्या ग्रहामुळे किंवा आपल्या बर्थ इयरमध्ये किंवा मंथप्रमाणे आपल्या आवडी वेगळ्या असू शकतात. प्रत्येक नंबर डिनोट समथिंग टू यू इन द लाईफ. मग त्या जोडीने आपण ते करिअर चूज करायचं. पण जनरली माझा आत्ता एक हा अनुभव आहे की मुलांक 1 वाले जे आहेत ते पर्टिक्युलरली दे आर इन टू इंजिनिअरिंग फील्ड जास्ती आहे. अच्छा. हां, आणि त्याच्यात जर सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, पण तांत्रिक क्षेत्र हे त्यांना जास्त लाभदायक किंवा एक आहे तर ती कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते आणि मला वाटतं आता ते UPSC वगैरे ती त्याची परीक्षाचं चालते. ती खूप हार्ड वर्क झालं तिचं, खूप कष्ट घेतले, पण तिने तो हे सोडला नाही, चिकाटी सोडली. बिकॉज ऑफ एक मुलांक असल्यामुळे तो तुम्हाला त्या डेस्टिनेशन काही झालं तरी मॅम मी करणार आणि मी हे करणार, म्हणजे हे जे तत्व आहे. त्यामुळे हे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. त्यांची चिकाटी, त्यांचं डिटर्मिनेशन हे अत्यंत किंवा एक आपण म्हणतो एनर्जेटिक पॉझिटिव्ह वे हे खूप छान असतं आणि तेच त्यांना सक्सेस पर्यंत नेतं. असं आहे. तर ही 1 नंबरची माहिती होती. आता या 1 नंबरच्या माहितीकडून आपण जाऊयात 2 मुलांकाकडे, की ह्या 2 मुलांकाच्या प्रभावाखाली येणारी व्यक्तिमत्व काय आहेत आणि 2 मुलांक असणाऱ्या लोकांच्या गमती जमती सुद्धा काही तुम्ही यामध्ये शेअर केल्यात तरी काही किस्से सांगू शकाल? अगदी. येस. ओके, आपण आता बघूया मुलांक 2. मी म्हटलं तसं आपण मगाशी 2 नंबर बघितला कसा आहे, तो थोडा बसलेला आणि क्वेश्चन मार्क. बरोबर. ओके, तर आता पहिलं म्हणजे शास्त्र काय. मुलांक 2 हा चंद्राचा आहे. चंद्र हे शांत, अंधारात सुद्धा आपल्याला प्रकाश देणार आहे अख्ख्या जगाला. चंद्राचं स्थान जे आहे ते आपल्या आईचं स्थान आहे की जे अगदी कोमल असते, मातृस्थानामध्ये आहे, जी कोमल आहे, सेन्सिटिव्ह आहे, हळवी आहे, जिच्या डोळ्यातनं टचकन पाणी येतं, असा तो चंद्र आहे. खूप भावूक आहे. चंद्र हा जलतत्वाशी खूप रिलेटेड आहे. तसंच चंद्र हा पौर्णिमेशी पण खूप रिलेटेड आहे. आपल्याकडे चंद्र हा अमावस्या, पौर्णिमा आणि पौर्णिमा टू अमावस्या ह्या सायकलमध्ये हे असतं. कारण आपल्याकडे चंद्र 15 दिवसांनी त्याच्या कला वाढत ते फ्लक्च्युएशन असतं. सूर्य राशी, चंद्र राशी ह्याच्यावरच आपलं मेन हे सगळं जॉग्राफी. तर चंद्र हे जेव्हा मी म्हटलं अमावस्या टू पौर्णिमा, पौर्णिमा टू अमावस्या, तर एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. 15 डेज इट इज डिवायडेड. आणि हे पक्ष इज बाय डिनोटेड टू चंद्र, मून प्लॅनेट. तर हा जो काही फ्लक्च्युएशन आहे 15 दिवसाचा, तर हा ह्या मुलांकांवर पडतो. बरं, आता ह्या 2च्या अंडर जे मुलांक येतात तर ते कुठले असतात, ते म्हणजे बर्थ डेट 2, त्याच्यानंतर बर्थ डेट 11, त्याच्यानंतर बर्थ डेट 20 आणि 29 ह्या ज्या तारखा आहेत ह्या मुलांक 2च्या अंडर येतात. आता ह्यांची एनर्जी खूप असते. यांचा एक कुठलीही गोष्ट पणाला न्यायची ही पण एनर्जी असते, सगळं असतं. पण ह्यांना हे फ्लक्च्युएशन्समधनं जावं लागतं. म्हणजे मानसिक आंदोलन जसे चंद्राच्या कला वाढतील तसे ह्यांचे मूड स्विंग होणं हे त्यांच्या बरोबर असणाऱ्या माणसांना झेलावं लागतं ऍक्च्युली. आणि त्यांचं म्हणजे माझा जो स्टडी आहे किंवा माझे जे आतापर्यंतचे तर ते ऍक्च्युली मला सांगतात की मॅम काही वेळेला आम्हाला असं वाटतं की आमचे 15 दिवस खूप छान चाललेत आणि अचानक 15 दिवस काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स येतो, किंवा सकाळी एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि संध्याकाळी खूप डल वाटतं किंवा नर्वस पण वाटतं, असं पण सांगतात. तर ही फ्लक्च्युएशन्स जी असतात, ही मूड स्विंग्स जे असतात, ह्याच्यातून त्यांना जावं लागतं. याचा अर्थ ते व्यक्ती वेगळे आहेत, वाईट आहेत का, मुळीच नाही. दे आर द ब्युटिफुल
प्लॅनेट्स, दीज आर द ब्युटिफुल ह्युमन बिंग्स ऑन द अर्थ. अतिशय सुंदर, संवेदनशील असे सगळे लोक आहेत. पण येस, त्यांना स्ट्रगलमधनं जास्त जावं लागतं, कारण मनाचे खेळ आहेत ना सगळे. दे हॅव टू गो थ्रू डिप्रेशन. काही वेळेला त्यांना हे 15 दिवसाचे जे फ्लक्च्युएशन्स असतात तर ते त्यांना फेस करायला लागतात आणि दे हॅव टू गो थ्रू ऑल दिस थिंग. मग हा परिणाम कुठे होतो तर तुमच्या करिअरवर, ग्रोथवर, रिलेशनशिप्सवर, तब्येतीवर मेन होतो. म्हणजे थॉट क्रिएशन पासून सगळा हा परिणाम होतो. आपल्याकडे जर बघायला गेलं तर मेन मुलांकावाले द ग्रेटेस्ट हे म्हणाल तर अमिताभ बच्चनजी, पण त्यांची बर्थ डेट आहे 11. तुम्ही जर पाहिलं तर इथे ऑलरेडी 1 असा तटस्थ उभा आहे. मग 1 म्हणजे काय तर सूर्य आहे फादर, त्यामुळे त्यांना वडिलांकडनं जास्त त्यांना एनर्जी मिळाली. अगदी बरोबर. आणि राजेश खन्ना जी आहेत की जे ह्याच्यामध्ये सुपरस्टार आहे. पण तुम्ही जर बघायला गेलात तर चंद्राची जी लोक असतात तर काहीही झालं तर त्यांच्या पहिल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं लगेच. अगदी इमोशन्स तुम्हाला म्हणजे बोलका चेहरा आहे. दे आर ऑलवेज म्हणजे खूप तत्पर असतात करायला, पण एकदा जर ते दुखावले किंवा एकदा जर हे झाले तर तेच त्यांना वरती काही वेळेला उठायला खूप हे होतं. तसंच एक पॉईंट मला सांगायला आवडेल की दे आर व्हेरी क्लोजली रिलेटेड विथ देअर मॉम. कारण चंद्र आहे, आई आहे ना, त्यामुळे मातृस्थानाशी कोरिलेट अगदी किंवा आईकडनं खूप सपोर्ट पण मिळतो त्यांना. बरोबर. अशी ही मुलांक 2ची व्यक्ती आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की अशा वेळेला ह्या लोकांची मानसिक अवस्था जशी 15-15 दिवसांनी कधी वर मूड, कधी खाली, कधी अतिउत्साही, कधी डिप्रेशन मध्ये, मग ह्या सगळ्यांना कोरिलेट किंवा त्यांना बॅलन्स ठेवणार असं काही मूलमंत्र किंवा काही आपण सांगू शकतो का की या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी ह्या गोष्टी? मूलमंत्र म्हणजे मी आता हे आपण लास्टला रेमेडीज पार्ट घेऊया, पण त्याच्यापेक्षा मी पहिलं त्यांना सांगते की तुम्ही तुमचा वॉटर बॅलन्स व्यवस्थित ठेवा. डिहायड्रेट होऊ देऊ नका स्वतःला. हायड्रेट ते जलतत्व पूर्ण तुमच्या शरीरामध्ये कायम स्टेबल ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज एनर्जी. आणि एक तुम्हाला मजा सांगेन की एक माझा हे आहे की ही लोक असं म्हणतात, आम्ही जेव्हा समुद्र किनारी पिकनिकला ट्रिपला जाऊन येतो आम्हाला खूप आनंद होतो. वी आर व्हेरी हॅपी. म्हणजे हा किती कोरिलेटेड आहे बघा की चंद्र आहे, जल आहे, समुद्र आहे, म्हणजे हे पाण्याशी किंवा जलतत्व आहे, थोडक्यात थॉट्सशी रिलेटेड हा मूलांक आहे. बरोबर. दे हॅव टू स्टेबल देअर थॉट्स थोडक्यात. मग हे अंकशास्त्र आणि राशीचक्र म्हणजे जसं 1 ते 6 ह्या अग्नितत्वाच्या राशी आहेत, नंतर जलतत्वाच्या, पुरुष तत्वाच्या, तर याच्याशी थोडं काही कोरिलेशन आहे का? म्हणजे जर आता जसं तुम्ही आता सांगितलं की 1 नंबर हा रवीच्या अंमलाखाली येतोय, जर इकडे आपण राशी बघितली तर ही मेष बघितली तर मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी, पण एक राशीचा जर रवी बघितला तर तो सिंह राशीला कोरिलेट करतो. तर हे मूलांक आणि राशी ह्याचा असा काही संबंध लावता येईल का? संबंध लावता येईल म्हणजे कसं आहे की अंकशास्त्र तुम्ही जर बघितलं तर 1 ते 9 ह्या प्लॅनेट्समध्ये आहे. बरोबर. आता तुम्ही एक्झाम्पल दिलं, सपोज मुलगा धरून चला 23 तारखेचा 5चा आहे, बुधाचा आहे, आणि रास आहे त्याची मेषे मंगळाची आहे. आता मी हे जर फक्त कोऑर्डिनेशन जर बघितलं तर काय होतं की ओके 5 नंबरचा मुलगा आहे, मग 5 नंबरचा असल्यावर काय होणार, थोडासा आळशीपणा किंवा एनर्जी चॅनलाइज नाही केली, पुश करावं लागणार. पण त्याच्या मागे मंगळ आहे ना, मेषेचा मंगळ उभा आहे कडक, तो म्हणेल चल जरी असला तरी राशी मेष आहे. अच्छा. त्यामुळे तो मंगळ म्हणेल चल मी तुला पळवतो, मी तुला थांबून नाही देणार. 1-2 शास्त्र जरी असतील तरी एका वेळेला 2 शास्त्राचा संगम घालून किंवा सांगड घालून तुम्हाला पुढे जाण्यापेक्षा आता एकदा जर तुम्ही 12 राशींचं जर राशीचक्र किंवा 12 राशींच्या पंचांगानुसार जाणार असेल तर यू गो विथ दॅट, असं मला वाटतं की म्हणजे एकदा 1 ते 9 जर हा न्यूमरॉलॉजी असेल आणि 1 ते 12 आधारावर ज्योतिषशास्त्र असेल तर 2 शास्त्रांची गोंधळ करण्यापेक्षा यू टेक अ हेल्प ऑफ आयदर वन न्यूमरॉलॉजी आयदर गो विथ दॅट. ओके. आणि सांगायचं म्हणजे ही एकाच आईची दोन्ही मुलं आहेत, ज्योतिष किंवा हे दोन्हीही एकच आहे. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये पर्टिक्युलर वेळेनुसार माणसाची पत्रिका काढून सगळं हे करतो, ज्याच्यात नक्षत्र आपल्याला खूप असतं. नक्षत्र अक्षांश रेखांश परत त्या शहरानुसार प्रभाव टाकतो. नक्षत्र स्वामीवरनं आपल्याला बरंच काय काय कळू शकतं आणि त्याच्यात आपल्याला वेगळे वेगळे फेजेस बघायला लागतात, 7.5 वगैरे सगळं. पण न्यूमरोलॉजी
प्रत्येक ग्रहाची दशा महादशा ह्याच्यामध्ये बरंच खूप आहे. न्यूमरोलॉजी म्हणतं तुम्हाला की तुम्ही 7.5 का थांबताय. अच्छा, रोजच कर्म करा ना. करेक्ट. वाय यू आर वेटिंग फॉर दॅट 7.5 years की शनी येईल आणि तुम्हाला इम्प्रूव्ह काहीतरी शिकून जाईल आली मला. त्याच्यापेक्षा रोजच डिसिप्लिन मध्ये. अच्छा, कर्मसिद्धांत हा न्यूमरोलॉजी सांगतो. बरोबर, ऍक्च्युली. ओके. आणि ह्या 2 प्रभावाखाली असणाऱ्या लोकांनी रंग कुठले वापरावेत आणि कुठल्या व्यवसायामध्ये पदार्पण करावं? 2 मुलांक 2 असलेले लोक दीज आर व्हेरी गुड कम्युनिकेटर्स. संवाद कौशल्यामध्ये बऱ्यापैकी जाऊ शकतात. त्यांच्याकडे सौम्य कला असते बोलायची. दे आर व्हेरी गुड कम्युनिकेटर्स. तसंच ते क्रिएटर्स पण क्रिएटिव्ह असतात. क्रिएटिव्ह म्हणजे कलेमध्ये सुद्धा निपुण असतात. माझे काही क्लायंट्स आहेत मुलांक 2 वाले की जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत आणि विच आर कॉस्मेटॉलॉजिस्ट. काही जण न्यूट्रिशनिस्ट पण आहेत. दे आर व्हेरी इन टू दिस की पॅशन पूर्ण करणं, किंवा जसं मी म्हटलं की चंद्र रात्रीच्या ह्याच्यात चंद्र आपल्याला प्रकाश एकदम शीतल, तिथे कधी शांत, तसे हे असतात की ध्येयपूर्तीला ते शांतपणेच त्यांचं पूर्ण करतात. तिथे ते मागे नाही येत, अजिबात नाही. धरसोड वृत्ती फार कमी असते. फक्त दे हॅव टू गो थ्रू दिस फेज, एवढंच आहे. मग त्या प्रोफेशन्समध्ये काही जण कलाकार पण आहेत पर्टिक्युलरली, कारण दिसायला छान, सौम्य, सुंदर असं हे असतं. आणि हा पर्टिक्युलर काही जण टीचर्स प्रोफेशनमध्ये पण मला आढळलेली आहेत. आणि दे आर गुड इन ऑल. हे फक्त एवढंच आहे की मानसिक आंदोलन सांभाळायची. करेक्ट, त्यांना एवढं एकच पद्धत आहे. किंवा अगदी कोर इंजिनिअरिंग मध्ये नाही दिसलेली मला आतापर्यंत, पण मेडिकल सेक्टरला मला आढळलेली आहे. मेडिकल पॅरामेडिकल्स मध्ये ही लोक जास्त आहेत. अगदी, म्हणजे माझे क्लायंट्स आहेत विचार इन टू ऑलरेडी मेडिकल सेक्टर्स असे आहेत. ते त्यांनी फक्त पाणी व्यवस्थित प्या, पाण्याचा मेंटेनन्स किंवा थॉट्सचा स्टेबिलिटी याच्यावर जास्त फोकस करा. खूप छान माहिती 2 नंबर बद्दल दिली. ओके, अजून मला थोडंसं ऍड करायचं आहे की जसं आपण 1 नंबर बद्दल बोललो तसंच 2 नंबर बद्दल मला सांगायला आवडेल की 2 आणि 8 हे कधीही जेल होत नाही. तसंच 2 आणि 9 कधीही जेल होत नाही. याचा हा ऍक्च्युली फॅक्ट आहे आणि याचे केसेस पण खूप आहेत. कारण तुम्ही जर बघितलं 2 आणि 8, चंद्र आहे व्हाईट आणि सॅटर्न आहे ब्लॅक. सो व्हाईट अँड ब्लॅक शेड्स ऑफ द लाईफ हे माणसाला अनुभवायला लागतं. तसंच 2 आणि 9 हे कधी जेल होत नाही, कारण 2 हा आकडा आहे चंद्राचा आणि 9 आकडा आहे मंगळाचा. पाणी आणि अग्नितत्व. जेल होत नाही म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्समधनं जावं लागेल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स असतील की नाही बाबा इथे आपलं काहीतरी प्रॉब्लेम आहेत. मग मी म्हणते विषयाची परीक्षा घेण्यापेक्षा तुम्ही आधीच जर थोडंसं हे केलं. तसंच 2 नंबरवाल्यांनी कधीही ब्लॅक वापरू नये. 3 नंबरकडे आपण जाऊयात आता. हो, राईट. 3 नंबर मी म्हटलं मगाशी आपण म्हटलं तसं 3 नंबर जर बघितला गेला तर इट इज अन ओपन सी. 2 सी आहेत, एकाला अटॅच्ड आहे. 3 नंबरची लोक जर बघितली तर फुल ऑफ नॉलेज, फुल ऑफ विजडम, खूप नॉलेज. आणि असं पण नाही की नुसतं कॉलेजच्या डिग्र्या वगैरे, पण त्यांना लाईफच्या एंडपर्यंत नॉलेज काही ना काहीतरी घ्यायला, भर करायला आवडतं. दे आर इन टू इट. म्हणजे इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस फॉर. वर्सटाईल पर्सनॅलिटीज, खूप वर्सटाईल. दे आर ऑल्सो व्हेरी गुड स्पीकर्स, कम्युनिकेटर्स. दे आर व्हेरी गुड इन टू एज्युकेशन सेक्टर्स. खूप चांगलं काम करतात. इंडस्ट्रीमध्ये गेलं तर दे कॅन बी द गुड लीडर्स म्हणता येईल आपल्याला. आणि बरेचसे त्यांचे वेगळे वेगळे असे फील्ड्स, असं नाहीये की फक्त एज्युकेशन सेक्टरमध्येच. वर्सटाईल म्हणतो तसं, बहुआयामी व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांचं ते राईट नॉलेज राईट टाइमला ते वापरलात ना तर ते खूप सक्सेसफुल होतात. म्हणजे आपल्याकडे असे पण उदाहरणं आहेत की विचार इन टू एंटरटेनमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल करीना कपूर, श्रद्धा कपूर हे आपण आता दे आर रूल्ड बाय मुलांक 3. ओके, तर असं पण आहे की नॉट ओनली इन एज्युकेशन सेक्टर, पण जिथे नॉलेज आहे त्या नॉलेजचा तुम्ही राईट नॉलेजचा जर राईट वापर केला राईट टाईमला तर यू कॅन बी द मोस्ट सक्सेसफुल. त्यांना हेल्प करण्याची खूप आवड असते. म्हणजे कोणी काही हे म्हटलं तर लगेच मी हेल्प करतो, मी ज्ञान. थोडक्यात एनजीओ बिंजीओच्या सेक्टरमध्ये तुम्हाला 3 मुलांक असणारे लोक खूप मिळतील. किंवा त्यांना एक समाजामध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं. किंवा त्यांना असं असतं की बाबा एखाद्याला आपल्या नॉलेजमुळे काय फायदा होतोय ते पण तसं पण 3 वाले असतात. दे आर गुरु रूल्ड, म्हणजे ज्याला आपण गुरु म्हणतो, बृहस्पती म्हणतो. दे आर रूल्ड बाय गुरुच्या प्रभावाखाली येतात. त्यामुळे हा 3 नंबर गुरुला असतो मुलांक हे वाले. आता 3 नंबरचे जे मुलांकवाले आहेत तर ते कोण कोण असतात तर पहिला म्हणजे 3 आकडा, त्याच्यानंतर 12, मग 21
हे जे आहेत ते मला वाटतं, आणि 30 डेट सुद्धा ह्याच्या खाली येते. म्हणजे ज्याचं सिंगल डिजिटमध्ये 3 आकडा येतो, दे आर रूल्ड बाय मुलांक 3 मध्ये. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं दे आर ऑल्सो गुड इन सेल्स, दे आर गुड इन मार्केटिंग ऑल्सो, कारण नॉलेज आहे, बोलायला आवडतंय, मग दे कॅन सेल एनी सिंगल प्रोडक्ट. त्यांना खूप वेळ लागत नाही, त्यामुळे दे आर गुड इन दॅट ऑल्सो. मुलांक 3 वाले फक्त एक असतं की काही वेळेला जास्त बोलण्याने, जास्त मदत करण्याने त्यांचा काही वेळेला लॉस होतो. कारण थोडक्यात बोलायचं झालं तर आपण म्हणतो ना, खूप बोलतात ते काही वेळेला, किंवा नको बोलता बोलता बरंच काही देऊन बसतात आणि तिथे काही वेळेला त्यांची ती ग्रोथ बघत नाहीत ते. म्हणजे ते काही माझे असे उदाहरणं आहेत की ग्रोथ फोकस नसतात ते, दे आर गिव्हर्स, की बाबा तुला माझ्याकडून फायदा आहे का, आय एम हॅपी, चलो मी नॉलेज देतो, विजडम देतो. म्हणून मी म्हणलं की राईट नॉलेज राईट टाइमला जर त्यांनी वापरलं तर दे आर, आणि ह्याचं थोडासा कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कुणाला किती द्यायचं, नाही तर देणाऱ्याचे हात हजारो असं नको व्हायला. आणि प्रत्येक वेळेला एव्हरीवन इज नॉट अ गुड रिसिव्हर ना, हे पण म्हणजे काही वेळेला दे शुड बी जज. तुमच्या माहितीचा डिसएडव्हान्टेज पण लोक करू शकतात. अगदी बरोबर. अगदी म्हणजे अति मदत केल्यानं सुद्धा काही वेळेला गोत्यात जाण्याची शक्यता भरपूर असते या 3 मुलांकाच्या लोकांची. आणि जर तुम्ही राईट विजडम छान वापरलं तर यू आर द मोस्ट सक्सेसफुल पीपल. वॉरेन बफेट हे आपले चांगले मुलांक 3, खूपच फेमस पर्सनॅलिटी विच इज रूल्ड बाय मुलांक 3. ह्यांना एनिमी अशी कोणी नाहीये, पण आय विल जस्ट एक नंबर्सच्या गणिताने मी तुम्हाला एक डायग्रामनी सांगायला लागेल की जेव्हा आपण 3 आकडा काढतो तर त्याचबरोबर 3 आकडा जर 6 त्याच्या भोवती काढला तर इट फॉर्म्स अ 36चा आकडा. त्यामुळे 3-6 आर नॉट अपोजिट, पण तो आकडा फॉर्म होतो 36चा. पण 36चा आकडा वाईट नाही, म्हणजे आपण पत्रिकेत सुद्धा बघतो 36 गुण जमले म्हणतात, पण ते 36 गुण खरं नाही जमावे, म्हणजे ते नसावे. कारण सांगते, मुलांक 3 इज अ सात्विक गुरु. यु नो, अ गुरु की बाबा मी ज्ञान देतो आणि तू घे, इतका सात्विक असतो. 6 नंबर जो आहे तो पण गुरुचा आहे, पण तो कुठला आहे, सात्विक गुरु नाहीये, तो दानवांचा गुरु आहे. 6 हा शुक्राच्या अंडर येतो, आणि शुक्राचा जो काही मेन गुरु आहे ते आहेत शुक्राचार्य. त्यामुळे इकडे राक्षसी दानवी वृत्तीचा आहे. म्हणजे थोडीशी माहिती घेऊन त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर न करता तो थोड्याशा विध्वंसक कृतीसाठी, एक्झॅक्टली असं आहे. म्हणजे समथिंग मी ही माहिती घेऊन सगळी माझ्या नावावर खपून मी हे सगळं केलं, हा सांगण्यातला थोडासा होतो 6 मुलांक. त्यामुळे म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असं नाही. पण मग हा म्हणणार मी मॅथ्सचा टीचर आहे, हा म्हणणार मी सायन्स टीचर, आणि बोथ आर इक्वल इन द लाईफ. बरोबर, त्याच्याशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे मग इथे ते थोडंसं द्वंद्व चालतं. पण बाकी 3 नंबरला जर तुम्ही बघाल तर त्यांचे 1 चालू शकतं, 2, 5, त्याच्यानंतर 7, 9 हे सगळे आकडे, काही वेळेला 8 सुद्धा त्यांच्याबरोबर छान जाऊ शकतो असे आहेत. आणि त्यांना एनर्जीज म्हणजे एक्स्ट्रीम व्हाईट जास्त नाही वापरायचं, कारण तो 6 नंबरचा कलर आहे म्हणून तो नाही वापरायचा. आणि बाकी त्यांना लाईक दे कॅन गो विथ कलर्स लाईक अगेन फ्रेश एनर्जीज, पिंक, येलो, ब्लू, ब्राऊन सुद्धा चालू शकतो. ब्राईट कलर त्यांना पण काही वेळेला ब्लॅक चालू शकतो, कारण तो गुरु आहे. आणि गुरु जर चांगल्या धर्म यांनी चालला तर तिथे काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे गुरुंची कर्म चांगली आहेत, त्यामुळे त्यांना ब्लॅक इज परमिटेड टू यूज. येस. आणि अजून एक मला हे सांगावं लागेल की म्हणजे अशी माझी काही उदाहरणं आहेत की हा 3 नंबर हा सात्विक गुरु आहे, बरोबर. तर ह्या लोकांचं म्हणजे माझी जी एक्झाम्पल्स आहेत त्या बेसिसवर मी सांगते की ह्यांचं असं पण आहे की मॅम आम्ही जेव्हा नॉनव्हेज कमी केलं खाणं पर्टिक्युलरली, तेव्हापासून आमची ग्रोथ चांगली झाली. तर ह्याच्यात एक क्लॅरिटी आहे. आय एम नॉट अगेन्स्ट द फूड आणि कल्चर पर्टिक्युलरली, पण जिथे सात्विक गुरु येतो तिथे आपण जेव्हा नॉनव्हेज खातो दॅट इज अगेन्स्ट द कर्मा असं म्हणतात. तर त्यामुळे मग इथे त्यांना तो थोडासा फेस करायला लागतो. अगेन मी ते क्लिअर करते की दिस इज नॉट अगेन्स्ट द फूड ऑर कल्चर ऑफ एनीवन, पण ह्या गोष्टी एक एक्सपिरियन्स आहेत आणि ह्या लोकांचा आहे. तसंच जर ह्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप हे छान आहेत, हे सर्विंगला, हे पर्टिक्युलर लोकांची सेवा करायला खूप तत्पर असतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये येस दे कॅन बी. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर लाईक कमिशन एजंट्स जे असतात ते मेनली दीज आर रूल्ड बाय मुलांक 3 असं आहे. आणि म्हणजे दे कॅन ऑल्सो गो इन द रेस्टॉरंट इंडस्ट्री, हॉटेल
हॉटेल इंडस्ट्री. पण अगेन तिथे त्यांना हे येईल की तुम्ही नॉनव्हेज नाही करायचं, व्हेज. प्युअर व्हेजचे तुम्ही हॉटेल्स चालवू शकता. राईट अगदी. सात्विकतेनं जे काही करायचं ते करा. करेक्ट. ओके, छान माहिती सांगितलीत. आता 4 नंबरकडे आपण वळूया. 4 नंबर हा बोलायचा झाला तर आजच्या जगातला किंवा आपण डे टू डे वापरणारा हा नंबर आहे. आपला जो मोबाईल आहे तो नंबर आहे, दॅट इज राहू. अच्छा. आपण सगळं, व्हॉट इज राहू? फर्स्ट ऑफ ऑल, राहू हे फक्त धड आहे, खालची त्याला लोअर बॉडी नाही, तर फक्त ब्रेन आहे इथलं, एवढंच हे आहे. सो आपण आपली आत्ता डोकं किंवा बाकी सगळ्या गोष्टी हे कशानी किंवा माहिती कशानी करतो? तो मोबाईलनी. म्हणजे थोडक्यात आपलं ब्रेन वी ऍक्टिव्हेट ड्यू टू मोबाईल. आपलं कम्युनिकेशन म्हणा किंवा आपलं काही म्हणा, वी आर डिपेंड ऑन दी राहू. बरोबर. सो आत्ताच्या जगात बुद्धीचा ग्रह ब्रेन असं म्हणता येईल. हा, राईट. ज्याला फक्त एवढंच आहे, त्याला खालची लोअर बॉडी नाही, त्याला फक्त वरचंच आहे, शरीर नाहीये त्याला. तर तो म्हणजे राहू. राहू इज व्हॉट? स्टबर्न प्लॅनेट, द मोस्ट डिसिप्लिन प्लॅनेट, फोकस्ड प्लॅनेट, आणि जो एका पाथनी जातो. पण राहूकडे एवढं भरपूर काय काय आहे, पण राहूला पर्टिक्युलरली जर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, म्हणजे थोडक्यात हा फक्त ब्रेन आहे. तुम्ही एक विचार करा, एक माणूस आहे की ज्याला खालची लोअर बॉडी नाहीये आणि त्याच्याकडे 2च डोकी आहेत, तर काय होईल? जो इम्पॅक्ट किंवा जो विचारांचा इम्पॅक्ट असेल तो फक्त त्याच्या डोक्यावर होणार. त्यामुळे पॉझिटिव्ह पेक्षा ही लोक निगेटिव्ह कडे जास्त अट्रॅक्ट होतात राहूमुळे, असं आहे. आणि पर्टिक्युलरली ह्या लोकांना एक सांगू इच्छिते की बी पॉझिटिव्ह, म्हणजे विचारांनी, थॉट्सवर कंट्रोल ठेवायला शिका. जर एखादं ध्येय ठरवलं तर तुम्ही त्यांनी जा. मग असं होईल का, तसं होईल का, हा असं आहे का, कॉन्ट्रोवर्सीज आहे स्वतःच बाबतीत, विचारांचा काहूर डोक्यात काहूर नको, नाही तर मग खूप खूप कन्फ्युजन होणार, सगळे वादळ डोक्यामध्ये. आणि हाच जर राहू त्यांनी खूप छान वापरला तर त्यांच्यासारखे तेच, दीज आर द पीपल हु आर इन इंजिनिअरिंग ऑल्सो, मेडिकल ऑल्सो, आणि दे आर इन टू IT सेक्टर, कम्प्युटर ऍप्लिकेशन, कारण तुम्ही बुद्धी वापरताय ना, डोक्यानेच चालताय. सो टेक्नॉलॉजी इज व्हॉट, तुम्ही तुमचं डोकं वापरताय. प्रोग्रामर्स ते जेव्हा दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पितील तेव्हा त्यांना अस्वस्थ होतं की हा काय मला सांगतोय, मला माझं डोकं आहे ना. मोर कॉन्फिडंट विथ देअर ब्रेन. येस असं आहे. फक्त त्यांना एका पाथनी जावं लागतं. दे हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. आणि ह्याच्यात एक सुंदर उदाहरण म्हणजे बराक ओबामा किंवा आत्ताची लेटेस्ट म्हणजे प्रीती झिंटा. शी इज रूल्ड बाय मुलांक 4. आता मुलांक 4 खाली कुठल्या तारखा येतात तर तारीख 4 आली, त्याच्यानंतर 13 आली, 22 आली, ह्या तारखा आल्या 4च्या अंडर. आणि रंगांचं साधारण रंगांचं अगेन दे हॅव टू यूज अगेन फ्रेश कलर्स. कारण असं आपण ॲस्ट्रॉलॉजी किंवा ह्याच्यात म्हणतो की राहू इज अ पापग्रह. मी त्याच्यावर अंतर येईल ॲक्च्युली, पण म्हणजे पापग्रह आहे राहू, केतू वगैरे असं म्हणतात. त्यामुळे जेवढं यांनी पर्टिक्युलरली फ्रेश कलर्स वापरतील तेवढं त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह राहील, असं आहे. त्यामुळे डोक्यामधले कन्फ्युजन कमी होतील. कारण ह्यांचा एकच पॉइंट असतो की पॉझिटिव्ह झालं तरी डोक्यात, निगेटिव्ह झालं तरी डोक्यात, म्हणजे सगळं जे काही आहे ते डोक्यातच त्यांच्या, म्हणजे स्वतःलाच ते त्रास करून घेतात. म्हणजे संभ्रमित अवस्था जास्त होऊ शकते याच्यामुळे. येस, बट राहू इज द ब्युटिफुल प्लॅनेट. म्हणजे माझा जो अनुभव, मी जेवढ्या लोकांना ओळखलंय, राहू सारखे तेच लोक असतात, व्हेरी ब्रिलियंट लोक, खूप व्हेरी. पण एका विचारानं गेला तर म्हणजे त्यांचं एक ते टिपिकल हेच असतं की डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही एखादा माणूस पाहिला ना, डिसिप्लिन फोकस की ओळखायचं की ओके हा राहू पर्सन आहे, बरोबर, असं असतं. करेक्ट. छान माहिती सांगितली. येस. आता 5 अंकाकडे आपण जाऊयात. येस नक्कीच. 5 नंबर हा खूप एक सेंटर नंबर आहे न्यूमरोलॉजीमध्ये. बाकी काही मिसिंग असेल थोडंफार तरी चालतं, पण जर तुमच्याकडे बुध असेल तर यू आर अ मास्टर. 5 नंबर हा बुधाचा आहे. बुध बुद्धिकारक आहे, तसंच बुद्धी डिस्ट्रॉय करणारा पण आहे. बुध म्हणजे गणपती बाप्पा, विघ्नहर्ता. बुध हिरवा कलर आहे, ही इज अ सेंटर. त्यामुळे तो काय करतो, तो सगळ्यांना घेऊन जातो. अच्छा. अ व्हेरी सॉफ्ट
आणि खूप एनर्जेटिक प्लॅनेट आहे. त्याला फॅमिली खूप आवडते. करेक्ट. कुटुंबात सगळे एकसाथ पाहिजे मला, सगळे हवे, नुसतं एक जोडणार नाही. नाहीतर तू पण चल तू पण चल. हा, नाहीतर त्यांना लोनलीनेस येतो, डिप्रेशन येतं. दे आर गुड इन एज्युकेटर्स, दे आर गुड इन कम्युनिकेशन्स ऑल्सो, कारण सगळे लागतात. बरोबर. टीम पाहिजे सगळी. येस, दीज पीपल आर व्हेरी गुड इन मॅथमॅटिक्स. म्हणजे माझे जे काही क्लायंटचे काही मुलं आहेत, तर मी एक जस्ट जनरल स्टडी म्हणून माझं ऑब्झर्वन्स आहे की एखादा मुलगा मॅथ्ससाठी सपोज 10 दिवस अभ्यास करतोय, पण 5 मुलाला लगेच 2 दिवसात तो अभ्यास करून तेवढे मार्क मिळेल. म्हणजे त्यांच्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे. 5 वाल्यांकडे खूप कॅपेबिलिटी आहे, खूप एनर्जेटिक प्लॅनेट आहे. फक्त एक पॉइंट असतो की लेथार्जिकनेस, आळशी, लेझीनेस, खूप म्हणजे पटकन कंटाळतात. दे लव्ह टू ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप आवडतं त्यांना, फिरायला खूप आवडतं. एका जागी बसणारे असे नाहीये, चंचल आहेत ते. रॅदर त्यांना ट्रॅव्हलमुळे फायदा होतो, त्यांच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या गुणधर्मांमुळे त्यांना फायदा झालेला आहे, असा पण अनुभव आहे. त्यामुळे मी नेहमी सजेस्ट करते की तुम्हाला कंटाळा असेल तर तुम्ही खरंच फिरा किंवा नॉलेज गॅदर करा. दॅट विल एनहान्स युअर पर्टिक्युलर पर्सनॅलिटी. असं आहे. 5 नंबरचा कुणीही एनिमी नाही, अजातशत्रू म्हणता येईल, कोणी नाही. कारण तो सगळ्यांना घेऊन जाणार आहे. फक्त त्यांची जी एनर्जी आहे ना, ती आपल्याला चॅनलाइज करायला लागते. की लहान मूल जर असेल तर बाळा मी आहे, तुला ह्या वेनी जायचंय. काही वेळेला रिस्पॉन्स नाही मिळत, पण स्टील वी हॅव टू बी देअर विथ देम की बाबा हा असा पाथ आहे, दिस इज द चॅनल यू हॅव टू गो. ग्रेट उदाहरण म्हणजे विराट कोहली, त्याच्यानंतर ग्रेट फुटबॉल प्लेअर रोनाल्डो. These are the rules. एनर्जीचा म्हणजे स्रोत. खूप. पण they have utilized their energy in a proper channel. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला हे म्हणेन की कदाचित असं म्हणणार नाही की किंवा आपल्याला हे माहिती नाही, ज्ञात नाहीये, कारण खेळामध्ये त्यांनी जो खेळ निवडलेला आहे, तर फुटबॉल असेल किंवा क्रिकेट, की ज्याच्यामध्ये एनर्जीचा प्रचंड स्रोत तुम्हाला हवा आहे. फिजिकली फिटनेस खूप आहे आणि तो 5 मुलांक असण्यामुळं योगायोगानं त्यांच्यामध्ये, आणि त्यांनी ते पॅशन क्षेत्र पण तसं निवडलं. सो दे आर ॲट द टॉप. करेक्ट. म्हणजे कोरिलेट तुम्ही सांगताय ते बरोबर ह्या 2 व्यक्तिमत्वांमध्ये जाणवलं. बरोबर. ह्याच्या बरोबर एनिमी कोणी, मग ह्याच्या बरोबरच्या तारखा कुठल्या आहेत ज्या पर्टिक्युलर मुलांक. म्हणजे मी म्हटलं तसं एनिमी कोणी नाही. आणि 5 येते तारीख, मुलांक 5 वाले येतात. त्याच्यानंतर 14, 1+4 5 आहेत. त्याच्यानंतर 23 तारीख एक येते. ह्या ज्या तारखा आहेत, दीज आर रूल्ड बाय मुलांक 5. आणि म्हणजे माझा आवडता प्लॅनेट आहे ऍक्च्युली बुध, म्हणजे कारण इट इज अ सेंटर जो प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला लागतो. बुध शिवाय कम्युनिकेशन नाही, डोक्याने हँडल करणार जग सगळं डोक्याने. येस, म्हणजे बुद्धी चॅनलाइज करून तुम्ही एनर्जी, म्हणजे युअर एनर्जी शुड हॅव अ पर्पज ऍक्च्युली. आणि ते पर्पज तुम्हाला लाईफचं मिळालं ना, तर यू आर लाईक विराट कोहली. असे आहे. आणि रंगांची कुठली ह्यांच्यामध्ये? रंगांची मी म्हटलं एनिमी कोणी नाही, तसे रंग ह्यांना सगळे चालू शकतात. येस. ओके. त्यामुळे 5 या मुलांकाला तशी बंधनं फार कमी आहेत. करेक्ट. सगळ्यांशी जमते, सगळ्या टीम मध्ये तुम्ही जमू शकता, सगळे तुम्हाला हवे आहेत, सगळे रंग तुम्ही वापरू शकता. तर 5 नंबरवाल्यांनी लक्षात ठेवावं. आता पुढचा मुलांक आहे 6. 6 नंबर आपण मगाशी बघितलं, त्याचं जे हे बघितलं, तर तो असा आहे आणि तो पोटात असा घेऊन बसलेला आहे बरंच साठलं, आणि पुढे त्याचा राऊंड जास्त आहे. 6 नंबर आहे हा शुक्राचा आहे. शुक्राचा गुरु जो आहे तो शुक्राचार्य, जे दानवांचे गुरु होते. शुक्र नंबर जर बघायला गेला, 6 नंबर शुक्राचा जर 6 नंबर बघायला गेला, तर मी त्याला एक आपण म्हणतो युनिव्हर्सल मदर असं नाव दिलेलं आहे मी. कारण खूप काळजी असते त्या नंबरला. म्हणजे तुम्ही ह्या नंबरचे जर बघितलेत ना, तर आई बघितलीत, म्हणजे फिमेल बघितली किंवा वडील बघितले, तर सगळ्या फॅमिलीची खूप काळजी असते. पण हीच लोक खूप फोकस्ड असतात. म्हणजे लोकांना काही वेळेला ते स्वार्थी वाटतात, पण ते स्वार्थी नसतात. ते आर सेल्फिश असं वाटतं, पण ते तसे नसतात. त्यांनी जर त्या तत्वानी जर काम केलं नाही, सेल्फिश किंवा स्वतःचं पाहिलं, तर ते अनसक्सेसफुल होतात. कारण शुक्रासाठी आपण हिरा घालतो
हिरा असं दिसतो का की कोणाबरोबर हे झालेला, हिऱ्याची एक चमक वेगळी आहे, हिऱ्याची डेफिनेशन वेगळी आहे, तो कुठूनही चमकतो. बरोबर. तसा शुक्र आहे. तो शुक्राची जी लोक आहेत त्यांनी पर्टिक्युलरली स्वतःच्या लाईफवर जास्त फोकस केला पाहिजे. भले लोक तुम्हाला सेल्फिश म्हणली तरी चालतील, पण तीच लोक नंतर तुमच्याबरोबर जेल होतात. दीज आर अ व्हेरी फेमस पर्सनॅलिटीज. हे कलेमध्ये खूप निपुण असतात, कारण 6 नंबर शुक्राचा असल्यामुळे रोमॅन्टिकपणा किंवा सगळ्या लाईफ एक्सप्लोअर करायचं म्हणा, त्यांचं एक पर्टिक्युलर स्टँडर्ड ठरलेलं असतं लाईफचं. ते पटकन ॲडजस्ट होत नाहीत. दे रिक्वायर अ सर्टन स्टँडर्ड. थोडीशी रिजिडिटी मग त्यांच्या वागण्यामध्ये, स्वभावामध्ये म्हणजे जे आपण मराठी हो असतेच सेल्फ आहे ना, खूप आपल्या स्वतःवर हे असतेच. आणि तसं जर बघायला गेला तर दे आर सेल्फ लव्ड, म्हणजे खूप ऑब्सेस्ड असतात स्वतःसाठी, पण खूप प्रेमळ माणसं असतात ते. म्हणजे घराची काळजी घेणारे, सगळ्याची काळजी असते त्यांना. असं नाही आहे की ते कोणाला दुखावतात वगैरे. आणि एक बारीक गोष्ट मी ऑब्झर्व केली की त्यांना घरात अतिशय क्लिनलीनेस लागतो. हे इथून अगदी म्हणजे इथून ही वस्तू जर गेली आणि एखादी 6 नंबर जर तुमच्याकडे असेल, हे अशी का ठेवली, हे दुसऱ्या दिवशीचा प्रश्न असतो. त्यामुळे ह्या गोष्टी कला निपुण, नॉलेज निपुण असतात. आवड असते लाईफची, एक्सप्लोअर करायचं, एक स्टँडर्डचं आवड असते की मी ह्या स्टँडर्डनीच जगणार. हे सगळ्या क्वालिटीज त्या माणसांमध्ये असतात. आणि जर ह्या क्वालिटीजनीच तो माणूस फोकसनी जगला तरच तो सर्वात जास्ती सक्सेसफुल होतो. अच्छा. खूप सुंदर उदाहरण म्हणजे माधुरी दीक्षित, अनिल कपूर, सचिन तेंडुलकर पण मला वाटतं 6 मुलांच्या खाली. म्हणजे किती फोकसनी आणि किती आपल्या कलेला हे करून जगले, म्हणूनच आज ते सक्सेसफुल आहे. बेसिकली नेचर ही पोलाइट लोक बऱ्याच अंशी असतात. म्हणून मी म्हटलं ना की युनिव्हर्सल मदर हे नाव दिलंय मी. अगदी बरोबर. आणि रंगांचं हे ना काही तसं वावडं कुठलं नाही, तसं हे नाही. बट ते जेवढे फ्रेश कलर्स, कारण तो शुक्र आहे, हिरा आहे, त्यामुळे ते जेवढे फ्रेश कलर्स वापरतील तेवढंच त्यांना एनर्जी छान मिळेल. जे मुलांक 6 आहे त्याच्या अंडर कुठली लोक येऊ शकतात तर तारीख 6, 15, 24 हे तारीख जी आहे हे मुलांकाच्या 6च्या अंडर येऊ शकतात. पूर्वी लोक जेव्हा म्हणजे आपले जेव्हा राजा महाराजे होते तेव्हा युद्धाला जायचे, तेव्हा युद्धाला जाताना ते आकडे किंवा एक यंत्र न्यायचे. ओके. तर आता जर तुम्ही पाहिलात तर आताच्या लोकांकडे भरपूर ठिकाणी वास्तूमध्ये मंदिरात कासव असतं. बरोबर आहे. तर ते कासव जर तुम्ही असं ओपन केलं तर त्याच्या पोटाखाली आकडे स्क्वेअर असतो. ओके. त्या आकड्यांची कुठूनही तुम्ही टोटल केली तर ती येते 15. 1+5 6. त्यामुळे 6 आकडा डिनोट करतो लक्ष्मी, 6 आकडा आहे प्रॉस्पॅरिटी, 6 आकडा आहे हिरा, 6 आकडा आहे शुक्र, 6 आकडा आहे गाडी घोडा. मग हे असं सगळे एकाच आकड्यामध्ये हे इतके सगळे फ्लेवर कसे काय आहेत? फ्लेवर कारण तो शुक्राचा नंबर आहे आणि शुक्र इज द मोस्ट पॉवरफुल प्लॅनेट. ऍक्च्युली आपण जी म्हणतो ना शुक्राची चांदणी किंवा पर्टिक्युलरली लक्ष्मी यावी, लक्ष्मीचा आकडा हा 6च आहे. पर्टिक्युलरली म्हणजे लक्ष्मी थोडक्यात आपण 6 आकड्याला लक्ष्मी, प्रॉस्पेरिटी 6, सुख समृद्धी इज 6, लक्झरी 6. करेक्ट. कारण तो मी म्हटलं ना हिरा आहे शेवटी. हिरा सगळ्यात उठून दिसतो आणि हिरा एक असा पर्टिक्युलरली हिरा किंवा एक तो खडा आहे की ज्याच्यात बरेचसे कॅरेक्टर्स आणि ॲट्रिब्यूट्स आहेत. एखाद्या माणसाने हिरा घातलाय की त्याचं लक्ष कोणाचं तिसऱ्याचं जातच त्याच्या बोटात. तो असा वेगळा आहे, तो चमकतो. तो कुठूनही दिसला तरी चमकणार आहे. येस, दॅट इज व्हीनस. करेक्ट. असं आहे तो. खूप छान माहिती सांगितली आणि जात काही शंकांची पण तुम्ही उत्तरं खूप छान देत आहे. आता वळूयात आपण नंबर 7 कडे. येस, अगदी. 7 नंबर मगाशी आपण म्हटलं तसं मॅथमॅटिक्सची ती एक खूण आहे, ग्रेटर दॅन बघितली तर तुम्ही 7 नंबर जर लिहिला, आता मी हा स्ट्रेट लिहिते पण तसं जर खूण लिहिली तर तो ग्रेटर दॅन म्हणजे आधीचे जे नंबर्स आहेत त्याला तो थोडक्यात तू मोठा आहेस, ग्रेटर आहेस अशी कुठेतरी सूचना देत असतो. अच्छा, आता तुम्ही त्या ह्याच्यावर एक मी थोडंसं विचारतो तुम्हाला. 7 आकडा तुम्ही काही जण असा पण लिहितात आणि नंतर त्याला मध्ये डॅश पण देतात. बरोबर आहे. तर विच इज द 7 करेक्ट? नाही, तुम्ही कुठल्याही लिहिल्या, थोडक्यात हा तुम्ही फंडामेंटल लिहिताय म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन काढताच आहात, त्यामुळे तिथे काही नाही. हा तुम्ही त्यामध्ये लाईन असा किंवा तो मोडलेला दाखवणं किंवा असं त्याचं काही नाही, त्याचं काही नाही. हा आपण स्ट्रेट 7 बद्दलच फक्त बोलतोय.
तर 7 इज द प्लॅनेट ऑफ केतू. म्हणजे जसं आपण मगाशी राहूबद्दल बोललो, त्याबद्दल आता केतू. तर केतू काय आहे, केतूला वरचं ब्रेन नाहीये. ही इज द प्लॅनेट फ्रॉम ओनली द लोअर बॉडी. अगदी धड आहे. म्हणजेच काय, तर तो फक्त हार्ट आहे त्याच्याकडे. ओके. 7 इज अ प्लॅनेट फुल ऑफ अगेन इमोशन्स. 7 इज अ प्लॅनेट ऍक्च्युली फुल ऑफ, म्हणता येईल ना, थोडंसं डिसअपॉइंटमेंट्स. कारण वरचं ब्रेन नाहीये ना, त्यामुळे प्रत्येक वेळेला ही पर्टिक्युलरली म्हणतात की दिल आणि दिमाग असेल तर गाडी व्यवस्थित चालू शकते, पण इथे एकीकडे दिल आहे, एकीकडे दिमाग नाही. करेक्ट. असं अशी दोन राहू केतूची अवस्था आहे. मग ही जी लोक रूल्ड असतात, पण ऍक्च्युली दीज आर व्हेरी गुड पीपल इन रिसर्च. त्याचं कारण सांगते. येस, सायंटिस्ट का सांगते, म्हणजे एक तुम्हाला हे सांगते की कुठलीही गोष्टीपर्यंत खोल गेल्याशिवाय त्यांना चैन नाही बसत. कारण का, त्यांच्याकडे असं म्हणतात की दे डू नॉट यूज द ब्रेन. नाहीये ना त्या 7 केतूला ब्रेन नाहीये. मग तो काय करणार की ओके, हा मला सांगतोय, नाही नाही नाही, मी शहानिशा करणार, मी बघणार, मी एक्सपिरियन्स करणार, अँड देन आय विल कम टू कन्क्लूजन. पण तुम्ही जर 7 वाल्याला कोणाला सांगितलं की अरे बाबा तिथे खड्डा आहे, तू जाऊ नकोस, पण तो जाऊन तिथे खड्ड्यात बघणार, सांगणार, आणि मग सांगणार इथे खड्डा आहे, जाऊ नका, मग बोर्ड लावेल. बरोबर. मग ही विल ओके, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे माझं एक्सपिरियन्स करण्यावर जास्त भर आहे की लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं कमी. करेक्ट. पण हे कदाचित धोकादायक पण त्यांना असू शकतं ना काही वेळेला. पण ही जर क्वालिटी आपण बघितली तर रिसर्च करण्यामध्ये मग हे मास्टर असतात. कारण ते डीप नॉलेज मध्ये जातात ना, त्यामुळे मग रिसर्च अगदी आणि ते जातातच. इवन दो दे फेस डिसअपॉइंटमेंट्स, काही वेळेला खूप त्यांना वेगळं स्ट्रगल बघावं लागतं. येस, येतं. तर ह्याच्यात मला एक सांगायला लागेल की जरी हे नैराश्य आलं, काही आलं, तरी दीज आर व्हेरी स्वीट पीपल. म्हणजे खूप सॉफ्ट हार्टन पीपल असतात. त्यांना संवेदना, इमोशन्स, सेंटिमेंट्स हे खूप त्यांना छान असतं. त्यांना लगेच दुसऱ्यांसाठी तत्पर असतात, करायला मदतीसाठी खूप तत्पर. तसंच हे धार्मिक वृत्तीचे पण असतात. दे आर देव नाही करणार, पण दे बिलीव्ह इन दिस सायन्सेस अँड ऑल दॅट. असं असतं. हे पर्टिक्युलरली ग्रेट रिसर्च फील्डमध्ये किंवा अगेन मेडिकलमध्ये, बिकॉज इट इज अगेन अ डीप ना, तशा ह्याच्यात जाऊ शकतात. किंवा दीज पीपल कॅन बी गुड इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ज्याच्यामध्ये रिसर्च आहे आणि त्यांना डीप नॉलेज आणि डीप अभ्यासाची जिथे गरज आहे अगदी तिथे ही लोक अग्रेसर असतात. करेक्ट. आणि असं म्हणतात की न्यूमरोलॉजीमध्ये केतू सॅटर्नला फॉलो करतो. केतू इज ऑलवेज आफ्टर द सॅटर्न. असं आहे ते. म्हणजे ही फॉलोज, असं एक आहे त्याचा एक अनुभव आहे. म्हणजे अंतराळशास्त्र आणि या सारख्या संस्थांमधनं सुद्धा 7 मुलांक असणारी लोक ही बऱ्यापैकी सायंटिस्ट असतील इस्रो मध्ये, असं मला वाटतं. हो, अगदी असं म्हणायला काही हरकत नाही. 7 नंबरचं मुलांकाचं जर आपण बघितलं तर आपले अटल बिहारी वाजपेयी, येस, दे ही वॉज लाईक बाय मुलांक 7 म्हणता येईल आपल्याला. तर हे जर बघितलं तर हे लोक खूप असे इमोशनल, खूप असे दुसऱ्यांना पर्टिक्युलरली आपण कुठल्या गोष्टीकडे दिल से बघणारी ही लोक जास्त आहेत. ऑलवेज दिल से दुखावणारी लोक नसतात ऍक्च्युली. संवेदनशीलता जास्त. राईट. महेंद्रसिंग धोनी, ही इज रूल्ड बाय कूल माइंड एकदम. बरोबर. येस. म्हणजे ह्यांचं तत्व जर ह्यांनी पाळलं, ऍक्च्युली आता ह्यांची जोड जर तारखेमध्ये राहू बरोबर असेल तर दे आर मास्टर्स. म्हणजे 7 आणि 6 जर 7 आणि 4 जर जमलं तर, म्हणजे तुम्ही बघा ना की आपण इथे वरती राहू आहे आणि खाली केतू आहे, दोघं जर एकदम क्या बात आहे. बस म्हणजे कम्प्लीट ह्युमन बिंग पॅकेज. म्हणजे 7 आणि 4 हे वैवाहिक जीवन जर कोणाचं असतील तर दे आर मोर हॅपी. हो, हे माझा स्वतःचा म्हणजे लाईक माझे असे केसेस आहेत की मी ते पाहिलेलं आहे की दे जेल इच अदर विथ व्हेरी गुड. क्या बात. अगदी. येस. असं आहे. छान. रंगांचं काही वावडं नाही? नाही, रंगांचं काही यांना एवढं हे नसतं. पण अगेन त्यांना कुठलेही तसे फ्रेश कलर्सचे, एनर्जीचे चालवू शकतात. आणि मी म्हटलं ना की 7 नंबर असा आहे की तो कोणाबरोबरही जेल होतो. दीज पीपल आर व्हेरी गुड इन स्पोर्ट्स. परत म्हणजे यांच्यासारखे 6 सारखेच हे पण लोक एनर्जेटिक असतात. पण 6ची लोक कलेकडे जास्ती असतात, 7ची लोक स्पोर्ट्सकडे जास्ती असतात. त्यांची जर तुम्ही बघाल तर त्यांची स्वतःच्या बॉडी पॅशनकडे खूप लक्ष असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशन, जिमवाले जर बघायला गेलं, ते काही वेळेला म्हणजे माझे जे क्लायंट्स आहेत तर ते 2 नंबर्सनीच रूल्ड आहेत, एक तर 9 किंवा 7.
असं आहे. स्पोर्ट्समन म्हणाल स्पोर्ट्समन ऍक्च्युली तर दे आर रूल्ड बाय मुलांक. खेळाडू वृत्ती त्या अंकामुळे आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक त्यामुळे इथून सगळी जी काही एनर्जीची जी साधनं आहे ती सगळी खाली आहे, त्यामुळे ते क्वेश्चन मध्ये असतात. अच्छा, आता शनी महाराजांच्या अंकाकडे जाऊ, ज्यांचा अंमल 8 आकड्यावर आहे आणि सगळं विश्व ह्या 7.5 म्हणतो आपण ह्याला घाबरणारी सुद्धा किंवा त्याची प्रिकॉशन घेणारे सुद्धा लोक खूप आहेत. तर ह्या 8 मुलांकाकडे आपण अगदी व्हेरी इंटरेस्टिंग आणि मला हे खूप आवडेल. म्हणजे सॅटर्न इज द ब्युटिफुल प्लॅनेट, की तुम्ही सॅटर्न थांबत नाही की तुम्ही केव्हा कर्म करताय मी केव्हा, असं नाही. कर्म फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मला हे थोडंसं क्लिअर करायला लागेल की काही लोकांना असं वाटतं की कर्म इज व्हॉट अबाउट आपण लोकांशी चांगलं बोललो, चांगलं वागलो किंवा डोनेशन इज व्हॉट अबाउट कर्म. पण तसं नाहीये. कर्म तू जे करणार ते तुला मिळणार, दॅट इज द डेफिनेशन ऑफ कर्म. मग कर्माच्या अंडर काय येतं तर अगदी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे पर्टिक्युलरली करतो दॅट इज अंडर द कर्म. मग तुम्ही किती वाजता उठलात, किती वाजता जेवलायत, किती वाजता काम केलंय, दिस इज ऑल अबाउट कर्म. आपण प्रत्येक वेळेला कर्म करताना घड्याळ बघतो. हल्ली लोक आता घड्याळ बघत नाहीत, ॲक्च्युली दे यूज मोबाईल, असं आहे. पण त्या घड्याळावरच सगळं आपलं कर्म असतं. आणि सॅटर्न टाइम आपण म्हणतो ना वेळ पाळा, तर इनडायरेक्टली आपण सांगत असतो अरे बाबा कर्म करा वेळेत, असं असतं ते. त्यामुळे सॅटर्न हे प्लॅनेट आहे, इट इज अ ह्यूज प्लॅनेट, इट इज ओनली रिलेटेड टू द कर्म. त्या मुलांकावाले जर तुम्ही बघाल तर दीज आर द पीपल, खूप गूढ असतो हे, म्हणजे समजायला अवघड, थोडीशी लोक खूप अवघड आहे, अनप्रेडिक्टेबल असतात. पटकन कोणाबरोबर जेल होणार नाहीत, आपण बरं आपलं काम बरं. येस, दे आर ओनली आफ्टर देअर ग्रोथ. म्हणजे एकच मार्ग पकडायचा आणि मी त्याच मार्गाने जातो, हे पर्टिक्युलर सॅटर्नचं असतं. तसंच पर्टिक्युलरली सॅटर्न हा ग्रह आहे तो असा ग्रह आहे की मायथॉलॉजिकल स्टोरी अशी आहे की त्याच्यावर अन्याय झाला होता, ही वॉज नॉट ॲक्सेप्टेड. त्यामुळे ह्या लोकांमध्ये ही एक भावना कायम असते की मला पाहिजे तसं नाही मिळालं, माझ्यावर अन्याय झालाय, आणि काही वेळेला त्याच भावनेनी त्यांचा सक्सेस ग्राफ खाली असतो. असमाधानी वृत्तीमुळे, असमाधानीपेक्षा स्वतःलाच त्रास करून घेणारे लोक. मी म्हटलं तसं जेल होत नाहीत पटकन कोणाशी मैत्री नाही करणार. आणि लोकांना मैत्री न झाल्यामुळे मग होणारे त्रास आहेत ते म्हणणार की मला मैत्री नसल्यामुळे असा त्रास असा होता. आणि मी म्हटलं ना की आपल्याला त्या लोकांना प्रेडिक्टच करता येत नाही की आत्ता काय वागतील किंवा उद्या काय वागतील. अनप्रेडिक्टेबल, एकदम अनप्रेडिक्टेबल. पण ह्याचा अर्थ ही लोक वेगळी आहेत किंवा वाईट आहेत असं नाही. दीज आर द मोस्ट ब्युटिफुल गिफ्टेड पीपल असं मला वाटतं. फक्त ह्यांचा जो काही थॉट्सचा जो हे आहे की बाबा मला हे मिळालं नाही, अन्याय झालाय किंवा मला का, किंवा सक्सेस रेट यांचा स्लो असतो. जर हे कर्मप्रधान राहिले आणि थोडक्यात अशी पराभूत मनोवृत्तीनं जगणारी माणसं असतात का अशी? नाही, टू बी फ्रँक ओव्हरऑल असं म्हटलं तर असं वाटतं का हे ना की नाही तसं नाही. मी खूप सक्सेसफुल लोक पण पाहिलेली आहेत जे मुलांक रूल 8नी आहेत आणि अनसक्सेसफुल पण पाहिलेली आहेत. म्हणून म्हटलं डिफरन्स एवढाच एक आहे की जेव्हा या सक्सेसफुल लोकांना कळलेलं आहे की नाही हे आपलं कर्मधर्म आहे, आपण ह्याच पाथनी कितीही ह्यांनी निघावं, कितीही सक्सेस रेट कमी असेल किंवा स्लो सक्सेस मिळाला तरी, तर दे आर मार्ग सोडू नको. तो मार्ग नाही सोडायचा. सॅटर्न कर्मप्रधान आहे ना, मग तुम्ही सॅटर्न कधी येईल आणि तो तुम्हाला कधी गिफ्ट देईल ह्याचा विचार करण्यापेक्षा रोजच कर्म करा. ही विल गिफ्ट यू. कधी ना कधी तरी हे असेल की तो तुम्हाला अलगद नेऊन त्या सक्सेसवर ठेवतो की तुम्हाला कळणार पण नाही. सडन तुम्ही फेम मध्ये श्रद्धा ठेव आणि कर्म करत बस. येस, आपले प्राईम मिनिस्टर मोदी साहेब द बेस्ट पर्सन, चिकाटी, अगदी अत्यंत चिकाटी, म्हणजे पेशन्स आणि उमेद, म्हणजे नाउमेद कधी व्हायचं नाही. तू तुझं कर्म करत जा, लोक काय म्हणायचं ते म्हणू दे. डिसिप्लिन्ड असतात लोक. फिल्म इंडस्ट्री मधली शिल्पा शेट्टी, शी इज रूल्ड बाय मुलांक 8. सो अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे मुलांक 8 जर बघितला तर तो जर आपण बघितला 8 नंबर तर तो मी म्हटलं तसं इन्फिनिटी आहे. तो कुठे संपतो कुठे सुरू होतो हा पत्ता लागत नाही. राऊंड आहे. बट दीज आर द मोस्ट गिफ्टेड पीपल. म्हणजे ह्यांनी जर स्वतःवर डिसिप्लिन फोकस केला आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या,
ह्यांच्यासारखे हेच आहेत, मास्टर्स, जगावर राज्य करतील, ऍक्च्युअली मास्टर्स, आणि थोडक्यात जगावर राज्य करण्यासारखं. येस येस, अँड सॅटर्न इज द मोस्ट ब्युटिफुल प्लॅनेट. करेक्ट करेक्ट. रंगांचं वावडं ह्यांना पण काही नाही. हा, रंगांचं इथे येतं की जसं आपण 1 आणि 2 म्हटलो तसंच सेम सॅटर्नच्या बाबतीत सुद्धा आहे की सॅटर्नवाल्या लोकांनी एक्स्ट्रीम व्हाईट वापरू नये. एक्स्ट्रीम व्हाईट नको, कारण ब्लॅक अँड व्हाईट आणि थोडेसे थोडंसं ऑफ व्हाईट चालतील, किंवा ज्या एनर्जीज आपण म्हणतो ना खूप फोर्सफुल आहेत त्या पण वापरू नये, कारण ऑलरेडी सॅटर्न हॅज इट्स ओन एनर्जी. ऑलरेडी तुम्ही एनर्जीने फुल आहात, सो नॉट नीड टू टेक द अदर एनर्जीज फ्रॉम क्लॉथ्स अँड कलर्स. करेक्ट, असं आहे. आणि मग कारण मी म्हटलं जसं मुलांक 2ला जर आपण काळा कलर वापरला तर व्हाईट अँड ब्लॅक अँड व्हाईट सेम इकडे पण रूल होतं की जर तुम्ही एक्स्ट्रीम व्हाईट वापरला तर इट विल बी थोडक्यात ग्रे शेड हे ना चालू शकते. ग्रे चालेल, ब्लॅकचा पण थोडासा अंतर्भाव आहे आणि व्हाईटचा पण आहे. येस, येलो फॅमिली चालेल, ब्लूइश फॅमिली चालेल, ग्रीन फॅमिली तर खूपच छान आहे. अच्छा, असं आहे. ऑलवेज गो विथ द ग्रीन. येस. आणि ह्या मुलांकाचे जे आहेत लोक आहेत तर त्यांच्या बर्थडेट्स जो असतो तो 8, त्याच्यानंतर 17 वाले आणि 26 वाले, दीज आर रूल्ड बाय मुलांक 8. अच्छा, 1 ते 8 हा प्रवास करत करत आपण 9 नंबर पाशी पोहोचलेलो आहोत. येस. तर ह्या 9 नंबरमध्ये सगळं विश्वाचं गूढ आहे असं मी म्हणेन. बरोबर. तुम्ही जसं म्हणता की अंकांच्या ठेवणीवरनं सुद्धा समजतं, तसं ह्या 9 अंकावर सुद्धा असं मला वाटतं. बरोबर. तर या 9 अंकाच्या गमती जमती. ओके, राईट. 9 मुलांक बघितलं तर अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 अंक हा शेवटी येतो अँड इट इज अ कम्प्लिशन नंबर. थोडक्यात तो कम्प्लीट नंबर आहे. 9 अंकाचं आपल्याकडे आपल्या कल्चरमध्ये त्याचं एक वैशिष्ट्य आहे. इट इज मी म्हटलं जसं कम्प्लिशन नंबर आहे तसं त्याला 1-2 उदाहरणं देते की आईच्या पोटामध्ये बाळ 9 महिने राहतं, किंवा नवग्रह स्तोत्र 9, जिथे आपण 9 आकडा हे नवरत्न असं हे 9 खूप वापरतो. कारण ॲक्च्युली हे न्यूमरोलॉजीमध्ये 1 to 9 हे प्लॅनेट्स आहेत आणि ही फॅक्ट प्लॅनेट्स आहेत. म्हणजे दीज आर द एक्झिस्टिंग फॅक्ट प्लॅनेट्स असं म्हटलेलं. त्यामुळे 9 इज द लास्ट आणि द कम्प्लिशन प्लॅनेट. 9 नंबर जर बघायला गेला तर तो असं उभा आहे आणि प्लस इट इज अ कंटिन्युएशन की माझ्याकडे काहीतरी आहे, मी ओपन नाहीये, माझ्याकडे मी काहीतरी घेतोय असं आहे. हे रिलेट करायला गेलं तर हे आपलं आत्ता जे इयर चालू आहे 2025 ह्याची जर तुम्ही टोटल केली 2 + 0 + 2 + 5 इट कम्स टू 9. सो 9 नंबर आत्ताच्या ह्या इयरमध्ये खूप अप्स अँड डाऊन सगळ्यांनी आपण बघितलेले आहेत. तसंच एक आपल्याला कळलेलं आहे की ही जर एनर्जी किंवा हा फोर्स आहे हे आपण व्यवस्थित जर स्टेबिलाइज केलं तर आपल्याला हे वर्षसुद्धा छान जाऊ शकतं. बरोबर आहे. आता 9 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर कम्प्लिशन नंबर आहे, एक वॉर असा नंबर आहे. तो म्हणतो की बाबा सेनापती, येस, अँड द सेनापती, मला सगळं माहिती. दिस नंबर इज अ मास्टर इन स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग. ह्या नंबरला पर्टिक्युलरली मुद्दाम वॉर करायला आवडत नाही, पण तुम्ही जर जाणून बुजून त्याला भारताच्या भूमिकेसारखं करेक्ट, म्हणजे जिथे आपल्याला वाटलं की चाललंय आक्रमण करणार नाही, कोणी केलं तर ते तोडीस तोड उत्तर देईल. अगदी मग तिथे तो 9 नंबर मागे येणार नाही. तो शांत असतो, कधी पटकन दुखवायला कोणाला जाणार नाही. तो की मुद्दाम कोणाला दुखावलंय, काही बोललंय असं नाहीये. बट तुम्ही जर त्याला तशी वागणूक दिली तर तो तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिल्याशिवाय विथ इंटरेस्ट राहणार नाही. मग ह्या मुलांकाच्या अंडर 9 नंबरच्या अंडर कुठल्या डेट्स रूल होतात त्या म्हणजे 9, त्याच्यानंतर 18, 27 ह्या ज्या डेट्स आहेत दीज आर रूल्ड बाय मुलांक 9. मुलांक 9 कम्स अंडर विच प्लॅनेट? मार्स. मंगळाच्या अंडर येतो. मंगळ आपण पाहिलेलं आहे की मंगळ इज अ रेड कलर, फोर्स, एनर्जी, फिअर्स प्लॅनेट आहे. तसाच ते व्यक्तिमत्व असतं की फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे ही लोक थोडक्यात धोकादायक आहेत असं म्हणता नाही येणार ना? नाही, बिलकुल नाही. उलट ते एनर्जीने भरपूर असतात, कॉन्फिडन्स छान असतो. पण तेच जर आपण म्हणतो की स्वतःला जज करायला बसला तर काही वेळेला हा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. सो त्यांना फक्त एकच इश्यू असतो की आयदर दे आर ओव्हर किंवा लो. पण ते जर त्यांनी स्टेबली कॉन्फिडन्स ठेवला तर दे आर द मोस्ट सक्सेसफुल पर्सन. डिसिप्लिन, सक्सेसफुल हे त्यांचे आवडते हे असतात की मला बाबा माझ्या मार्गाने डिसिप्लिननी जाऊ दे, आय एम हॅपी पर्सन. करेक्ट, अगदी बरोबर. ही लोक तुम्ही जर बघायला गेला तर दे आर बेस्ट इन IAS ऑफिसर्स, कॉम्पिटेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब, हाय स्किल्समध्ये, हाय ऑफिसर पोस्टला,
किंवा ज्याच्यात आपण म्हणतो ना की विच इज रिलेटेड टू आर्मी सेक्टर, वॉर सेक्टर, तिथे हे मागे पुढे बघत नाही, समर्पण हे असतं, बलिदान. करेक्ट. तुम्ही म्हणजे 9 नंबर कोणाकडनं काही अपेक्षा नाही, झोकून देऊन काम अगदी फुल फ्लेज. पण जर त्याला पाहिजे तसं हे नाही मिळालं तर मग ही गेट्स इट, दॅट पर्टिक्युलर मुलांक गेट्स डिवास्टेड. मग तो जे उत्तर देतो ते आपण पाहिलेलंच आहे. तसं असतं हे. हा नंबर शक्यतो प्रत्येकाला लागतो, बिकॉज हा मंगळाचा नंबर आहे. मंगळ इज कॉन्फिडन्स, मंगळ इज एनर्जी. त्यामुळे आपल्याला डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये हा नंबर लागतो. पण हा तुम्ही नंबर स्टेबली युटिलाइज करा. कारण मी आत्ताच्या म्हणजे माझ्या क्लायंट्सना सुद्धा हेच सांगते की जरी 2025 हे मंगळाचं असेल तरी फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू स्टेबिलाइज युअर सेल्फ, ट्राय टू स्टेबिलाइज तुमचे थॉट्स, तुमचं माइंड स्टेबल, तुमची एनर्जी एका फोर्सनी जाऊ दे. काय झालंय हल्ली आज म्हणजे ह्या वर्षी असं एक एक्सपिरियन्स आहे की लोकांना वाटतं खूप एनर्जी आली आहे, मी हे करू का, मी ते करू का, असं करू का. ती आपल्याला एका चॅनलनी न्यायची एनर्जी. आणि जिथे हे 9 नंबरवाले स्टेबिलाइज होऊन चॅनलनी एनर्जी नेतात, दे डू वंडर्स. हे लोक तुम्हाला खूप स्वतः जिम ओरिएंटेड किंवा स्वतःच्या स्वतःच्या प्रेमात असणारी असतात. पर्सनॅलिटी, फिटनेस, मला इतक्या वाजता हे करायचं, इतक्या वाजता खूप टाइम टेबल फॉलो करणारी. अँड दिस द बेस्ट एक्झाम्पल इज अक्षय कुमार. बरोबर. त्यामुळे हे सगळं 9 नंबरचं आहे. 9 नंबर इज अ मिलिटरी, 9 नंबर इज अ वॉर, 9 नंबर इज अन एनर्जी, अँड ऑफकोर्स द बेस्ट कॉन्फिडन्स नंबर इज 9 नंबर. ह्याला कुठले प्लॅनेट्स अँटी नाही जात. पण अगेन आपण जसं मुलांक 2चे म्हटलो तसा 2 नंबर ह्याच्याबरोबर जेल होऊ शकत नाही, कारण हा अग्नितत्वाचा नंबर आहे. आणि जर मुलांक 2 वाले शांत जलतत्वावाले आले तर ते म्हणतील अरे तू काय शांत बसलायस, पटापट कर आणि जा ना, पुढे जा. असं फरक पडतो. हा फरक पडतो. बिकॉज दे आर अग्रेसिव्ह, दे वॉन्ट टू डू द थिंग्स हॅपन. त्यांना पटपट चुटकीसरशी गोष्टी करायला आवडतात. करेक्ट. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी इथे त्यांना ते पटणार नाही, म्हणून ते जेल होत नाही. बाकी ते गेट पेक्षा दे हेल्प ईच नंबर. थोडक्यात तुम्ही जर म्हणायला गेलात दे आर फॉर एव्हरीवन. आणि म्हणूनच त्याला एक कम्प्लीट नंबर असा दिलेला आहे. सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती जास्त आहे. येस. टीम लिडिंग चांगलं करू शकतात. अगेन मंगळ हा खूप फोर्स नंबर आहे. त्याचा रेड कलर आहे, तुम्ही बघितलं तर त्याचं तेज पण वेगळं आहे. तर ऑलरेडी ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असताना जर तुम्ही तसे कलर्स वापरले, फॉर एक्झाम्पल ब्लॅक वापरलेला आहे किंवा डार्क रेड, डार्क ऑरेंज, तर तुमच्या एनर्जीज लो होण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी तुमच्याकडे ती एनर्जी आहे. बरोबर आहे. मग तुम्ही अशा वेळी खूप क्रीम कलर म्हणजे फेंट कलर्स किंवा खूप डार्क कलर्स न वापरता तुम्ही अगेन स्टेबल नंबर्स, येस, स्टेबल एनर्जीचे कलर्स वापरा की तुम्हाला ते स्काय ब्लू असेल, स्काय ब्लू चालेल, ऑफ व्हाईट असेल, येलो चालेल, इव्हन व्हाईट सुद्धा चालू शकेल. हो, व्हाईट मध्ये क्रीम चालेल ऍक्च्युली. असे पर्टिक्युलरली तुम्हाला चालू शकतात. पूर्ण व्हाईट नको. हा, पूर्ण व्हाईट नको. वाईट नाही, पण शक्यतो त्या एनर्जीज तुम्हाला मिळायला सोपं जाईल अँड यू बिकम मोर पॉझिटिव्ह. चॅनलाइज व्हाल, स्टेबलाइज व्हाल अँड यू कॅन डू वर्क मोर इन टू इझी मॅनर, असं आहे ते. आणि म्हणजे हा आहे मग मुलांक 9 की ज्याच्यामध्ये सगळी सृष्टी सामावलेली ऍक्च्युली. आणि जमतं कुणाशी 9 मुलांकशी जास्त, मैत्री कुणाशी तसं बघायला गेलं तर मैत्री किंवा फ्रेंडशिप असं म्हणजे हे खूप असे दे आर नॉट इन टू इट, पण त्यांच्याकडे एक नेचर आहे दॅट इज अ ह्युमॅनिटेरियन नेचर. सगळ्यांना मदत करायला तत्पर असतात ते असं नाही म्हणणार तू असं आहे ते तसं आहे, असं नसतं. मानवता, त्यांची क्वालिटीज आहे मानवता, त्यांचं डेफिनेशनच आहे मानवता. त्यामुळे दे गेट जेल विथ एव्हरीवन. कोण त्यांच्याबरोबर किती पटवून घेत आहे हा, सगळ्यांशी पटवून घेण्याची अगदी क्षमता असते. येस, क्षमता असते अँड दे लाईक टू. फक्त एकच आहे तिथे की तुम्ही त्यांना खूप जज केलं आणि तिथे जर त्रास किंवा वेगळं दिलं तर मग ते तुम्हाला क्रिटिसाइज करू नका जास्त. तो त्याच्या मार्गाने चाललाय, करतोय, करेक्ट, मग दे रिव्हर्ट करतात. असं आहे ते. असा मुलांक 9 आहे. आता आपण हे 1 ते 9 मुलांक पर्यंत सगळं हे केलेलं पोहोचले. तर मला एक छोटंसं या सगळ्या नंबर्सला एक क्विक छोट्या रेमेडीज द्यायला आवडेल की आपण रेमेडीज बद्दल काही हे केलं नाहीये. तर आय विल स्टार्ट विथ मुलांक 1, म्हणजे जे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही लाईफ एंडपर्यंत करू शकता. असं आहे की ॲक्च्युली बर्थडे ॲनालिसिसवरून ठरवलं जातं की ह्या व्यक्तीला कुठल्या रेमेडीज द्यायच्या आहेत. पण
एक जनरल माझा अभ्यास आहे त्याच्यावरून मी आज सांगू इच्छित आहे. तर मुलांक 1 पासून सुरू करते. मुलांक 1 जर घेतला तर त्यांना एक सांगेन की रविवार हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे कुठल्याही शुभ गोष्टी करण्यासाठी शुभपेक्षा प्रत्येक आठवड्यातला रविवार महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. तर रविवारी झोपून राहिल्यात, आज सुट्टी आहे, हे करू नका. गेट अप अर्ली. तुम्हाला जर जमलं तर सूर्याचं दर्शन घ्या, सूर्याला जमलं तर अर्घी द्या आणि स्टार्ट विथ अ पीस ऑफ जॅगरी. गुळाच्या खड्याने सुरुवात करा. इतकं सिंपल आहे. त्याच्यानंतर मुलांक 2 हा स्टेबल होण्यासाठी जास्त गरजेचा आहे. बिकॉज दे गो इन टू सम माइंड फ्लक्च्युएशन्स. मग मी ह्यांना सजेस्ट करेन की जी आपली पौर्णिमा असते, प्रत्येक महिन्यातली जी पौर्णिमा असते, तर तेव्हा रात्री चंद्राचं दर्शन नक्की घ्या. 8-8:30 नंतर तुम्ही ऑफिसमधनं आलात आणि चंद्राला नमस्कार केलायत तरीही चंद्र देवता तुमची आहे, तेवढं हे करा अँड टेक द ब्लेसिंग्स ऑफ मून. तुम्हाला अगदी असं वाटलं की मला दर पौर्णिमेला नाही, मला रोज घ्यायचंय, तरीही चालू शकतं, तिथे काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर वळूया आपण मुलांक 3 कडे. तर मुलांक 3 वाल्यांनी एक सोपं आहे की गुरुवारचं जर जमलं तर तुमच्या कुठलेही आवडते गुरु म्हणा, प्रत्येकाचे असतात, त्यांचं दर्शन घ्या. त्या मंदिरात जाऊन येत जा. जमलं तर खडी साखर किंवा केळं ठेवा. आणि तुम्हाला अगदी सगळं नाही जमत आहे तर बेस्ट वे रोज पेरेंट्स, आई वडिलांच्या पाया पडून घरातनं बाहेर पडायचं. अगदी येस. त्याच्यानंतर वळूया 4 कडे, जो राहू आहे, जो आपल्याला पण म्हटलं की स्टेबिलाइज्ड नंबर किंवा एक स्टबर्न नंबर आहे. तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की शक्यतो जर जमलं तर रुद्राक्षाचा वापर नक्की करा किंवा सकाळी उठून गायत्री मंत्राचा जप. जर जमत नसेल तुम्हाला जप करायला तर मोबाईलवर गायत्री मंत्र चॅन्टिंग ठेवा. येस अगदी. आणि कुठलेही घरामध्ये फर्निचर, मेटल म्हणा किंवा काचेचं फर्निचर वापरण्यापेक्षा लाकडाचं जास्ती वापरा. बिकॉज राहू इज बीन ट्रीटेड ॲज अन अर्थ हे साईन असं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही धरणीला रिप्रेझेंट पृथ्वीला करतो. त्यामुळे तुम्ही जर हे केलं तर शक्यतो लाकडाचा वापर जास्त करा असं आहे. किंवा म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा सांगायचं झालं तर रुद्राक्षाचा कलर जो ब्राऊन असतो, बरोबर आहे, दॅट इज रिप्रेझेंट्स पर्टिक्युलरली राहू असं आहे. रुद्राक्ष काय आपण जर बघितलं तर ब्रेन दिसतो आपल्याला, राईट. सो मग रुद्राक्ष कशापासून तर झाडापासून. झाडाचा कलर काय, वुडन. म्हणजे ह्याला लॉजिक हे असं आहे. पण त्यामध्ये पण परत 1 मुखी 2 मुखी 3 नाही नाही, म्हणजे ते बर्थडेट्स प्रमाणे सांगितलं जातं. पण जनरली तुम्ही तुमच्याजवळ रुद्राक्ष ठेवलं तो किती मुखीचा असला तरी चालू शकतो. आणि वाटलं तर आपण त्यांना गायडन्स देऊ शकतो की कुठलं पाहिजे. पण जनरली रुद्राक्ष अगदी नाही वाटलं तर वुडन फर्निचर, वुडनचा जास्ती वापर करा. आणि गायत्री मंत्र इज द बेस्ट थिंग. ओके. त्याच्यानंतर वळूया आपण 5 अंकाकडे, जो बुधाचा आहे ॲक्च्युली. तर त्यांना मी सांगेन की तुमचं जे डे टू डे ऑफिशियल कामं नसतील, मग ती लहान मुलं असो किंवा ऑफिसची लोक असो, तर त्यांच्यासाठी सांगेन की शक्यतो डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये ग्रीन बॉलपेनचा वापर करा. की बाबा ह्या माझ्या स्टुडंट्स आहेत, मुलांच्या नोट्स आहेत, तर बाबा मला ह्या कॉलेजमध्ये नाही किंवा शाळेत नाही न्यायचं आहे, पण माझा अभ्यास आहे, तर ग्रीन कलर बॉलपेनचा वापर करा. कारण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही लिहिता ते एक वेगळं असतं आणि जी तुमची ऑलरेडी ग्रीन एनर्जी आहे, तुम्हाला ती ग्रीन एनर्जी तुमची स्टॅबिलाइज करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युली लिहायला सुरुवात कराल तुम्हाला याचे डिफरन्सेस जाणवतात. पण ह्या ग्रीनचं म्हणजे हा स्वतःचा जर काही होमवर्क, आता आपल्या शालेय शिक्षणामध्ये हा ग्रीनला कुठे एवढं महत्व दिलं म्हणून म्हटलं शाळेत नाही वापरायचा, घरगुती अभ्यास आहे. घरी जर तुम्ही करत असाल तर ग्रीन, किमान अभ्यास नाही झाला तर एखादा निबंध विबंध काहीतरी ग्रीन ह्याने रोज अगदी लिहिला तरी चालू शकतो. किंवा काही थोडंसं लिहिलं किंवा उपासना देवताचा मंत्र जरी असेल तसं तुम्ही ग्रीन अक्षरात. आणि अगदीच नाही वाटलं तर बुधवारचं हिरवे मूग पक्ष्यांना खायला घालायचं. पण म्हणजे ही अगेन प्रत्येकाच्या टाईमवर रेमेडी येते, म्हणून मी सोपं सांगितलं की प्रत्येकाने ग्रीन बॉलपेन तुमच्या आयुष्यात आणा, एवढंच आहे. 6 नंबर येतो शुक्राचा, लक्ष्मीचा येतो. त्यामुळे शुक्र 6च्या जे मुलांकवाले तेव्हा शुक्रवारी देवीची उपासना करायला अजिबात विसरू नका. अगदीच तुम्हाला नाही तर संध्याकाळी घरी आल्यानंतर लक्ष्मी समोर निरंजन लावलंय तुपाचं, तेवढं नक्कीच करा. 7 नंबर मुलांक जो आहे तो आहे केतूचा. तो रिप्रेझेंट करतो लोअर बॉडी. ओके. त्यामुळे पर्टिक्युलरली लोअर बॉडी ऑलवेज ॲक्टिव्ह ठेवा. काही ना काहीतरी वजन वेट वाढून देऊ नका शक्यतो, असं आहे. त्यामुळे ऑलवेज यू शुड बी व्हेरी ॲक्टिव्ह. त्याच्यानंतर येऊया 8 नंबरकडे. 8 नंबर हा असा आहे सॅटर्नचा आहे, धर्माचा आहे.
त्यामुळे ह्या लोकांनी कर्म करत राहायचं. म्हणजे कर्म मीन्स नॉट ओनली अबाउट पुण्य किंवा डोनेशन, पण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज प्लॅन करा आणि त्या प्लॅनिंगनी म्हणजे थोडक्यात म्हणतो ना टाइम टेबल करा आणि ते टाइम टेबल फॉलो करा असं आहे. लास्ट नंबर आहे मुलांक 9चा. तर मुलांक 9साठी एकदम छान आहे की मंगळवारचं हनुमान मारुतीचं दर्शन घेणं आणि श्रीरामाचा जप करणं. दॅट इज देअर स्ट्रेंथ अँड पॉवर. हे असे सगळे आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आय वुड लाईक टू टेल यू की माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात तेव्हा माझा एकच त्यांना प्रश्न असतो की एक्झरसाईज किती करता. दुसरी गोष्ट स्वतःच्या बॉडीसाठी किती वेळ देता. म्हणजे सायंटिफिकली जेव्हा तुम्ही एक्झरसाईज करता पर्टिक्युलरली तर यू फील व्हेरी गुड, यु नो, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं सगळं. पण मी तुम्हाला सांगेन की ही जी रेमेडी आहे पर्टिक्युलरली एक्झरसाईजची दॅट इज रिलेटेड टू युनिवर्स आणि दिस ऑल नंबर्स. कारण जेव्हा माणूस एक्झरसाईज करतो पंचतत्वांना तुम्ही आवाहन करत असता आणि येणाऱ्या एनर्जी तुमच्या तत्वामध्ये त्या ऍब्सॉर्ब करत असतात. आणि ही कुठेतरी रेमेडी आपल्या शनी महाराजांना जाते. कारण तुमच्या शरीरासाठी जेव्हा कष्ट घेता तुम्हाला घाम येतो, घाम जेव्हा गळतो तेव्हा शनी महाराजांना कळतं की बाबा हा स्वतःच्या शरीरासाठी कर्म करतो आणि मग हेल्थ आणि वेल्थ आहे ती तुमची जोपासली आपोआप जाते. करेक्ट. सो असे हे मुलांक आहेत 1 ते 9. गूढशास्त्र खूप छान माहिती. आपण या पंचतत्वातून आलो आहोत आणि या पंचतत्वामध्ये विलीन होणार आहोत आणि ही पंचतत्वच तुम्हाला जगण्यासाठी ऊर्जा देणार आहे. अगदी बरोबर. अतिशय हसत खेळत छान माहिती सांगितलीत मॅडम तुम्ही. या आणि अशा माहितीसाठी आपण परत पुढच्या भेटीमध्ये भेटूयात. तोपर्यंत श्रोते हो, रसिक हो आणि दर्शक हो, एक कळकळीचं विनम्र आवाहन. AV स्टुडिओला ऑलवेज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि आपले फीडबॅक की आजची ही चर्चा, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हा जरूर कळवा, कारण हा निश्चित आम्हाला ऊर्जा देणारा आहे नवीन एपिसोडसाठी. धन्यवाद मॅडम. येस, थँक्यू व्हेरी मच.